आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप पुराणासी वाड श्रुती नेती पार पुराणासी वाड श्रुती नेती पार ते झाले साकार पुंडलिका ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात ते आमुचे कुलदैवत पांडुरंग ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सधय दवलासम विठ्ठलम पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू शुद्धम निराकारम निराभासम निरंजनम नित्यबोध चिदानंदम गुरु ब्रह्म नमाम्यहम मस्तक माझा पायावरी राहू निरंतरी संतांच्या मनोजवम मार्तुतुल्य वेगम जितेंद्रिय मुतिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवी न निद्रा कधी भेटसी बा मजला सुभद्रा आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली संप्राप्त वेळी भगवान प्रभू रामचंद्राच्या चरणी तथा तुम्हा सर्व सुज्ञ तज्ञ प्राज्ञ श्रोतृ मंडळीच्या चरणी पितृतुल्य मातृतुल्य भ्रातृतुल्य किंबहुना माता भगिनीच्या चरणी संपूर्ण या ठिकाणी उपस्थित श्री महाराज मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी आपली ही अल्पशी कीर्ती सेवा जुगडण्यासाठी कीर्तन शेखतांनी निवडलेला अभंग आपल्या स्थळासमोर म्हणून उपस्थित केला अभंग महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती लीला विग्रही निवरिकारी ब्रह्मचैतन्य विश्व संत विश्व वंद्य जगतुकोबार यांच्या अभंग गाथेतील 4 चरणांचा असा अभंग आहे। अभंगातला प्रतिपाद्य विषय असा आहे, या अभंगातून महाराज आपल्या कुलदेवतेचा खऱ्या अर्थाने परिचय करून देत असताना आमची कुलदेवता आहे कोण हे सांगत असताना
त्या असणाऱ्या कुलदेवतेचं तटस्थ लक्षणासह स्वरूप लक्षण आणि तो भगवान परमात्मा वेटेवरती उभा राहिला. तटस्थ लक्षणामध्ये तो कोणाच्या प्रेमामुळे उभा राहिला असा जो भगवान परमात्मा की योग्याला सुद्धा दुर्लभ आहे, ते आमचं कुलदैवत आहे असा या अभंगाच्या द्वारा महाराज तुम्हा मला परिचय करून देत. अभंगाचं चिंतन आपल्याला करायचे, थोडा परिहार देणं गरजेचं आहे. तो असा की या पवित्र भूमी अस्ताने गावामध्ये संपूर्ण ग्रामस्थ मंडळी अस्तानेकर, श्रीराम भजनी मंडळ अस्तानेकर, गावातील सर्व माता भगिनी, पुरुष मंडळ, तरुण मंडळी या सर्वांच्या विद्यमाने सहकार्यातून, सहयोगातून, श्रद्धेतून, निष्ठेतून, योगदानातून किंबहुना उपस्थितीसह चालूच तर आजचा हा भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम की जर आपण व्यवस्था बघितली, मला वाटतं मी जिंदगीत पहिल्यांदा एवढी व्यवस्था पाहतो सप्ताहाची. एवढ्या भव्य पटांगणामध्ये आणि अशा सुंदर वातावरणामध्ये हे गाव राहिलं बाजूला, ते गाव राहिलं बाजूला, ना गावात ना शहरात. आपला आनंद कुठे आज? हा, जंगल में मंगल. नाही का? अर्थात का असं म्हटलंय एका ठिकाणी, शहर में जहर, गाव में गंधी और जंगल में मंगल. असं वाटतं आपण आज वाळवंटात काय विठोबारांच्या पंढरीच्या असं वाटतंय. जास्त स्तुती मी कोणाची करत नाही, कारण मला स्तुतीप्रिय असा स्वभाव नाही, पण वस्तुती नक्कीच आहे. कारण या अस्ताने गावामध्ये बरं का अण्णा, मी 83 सालापासून कीर्तन करतोय. किती? 83 सालापासून. आता तुम्ही सांगा, 83 सालापासून जो कीर्तनकार ह्या गावात कीर्तन करतो त्यांनी काय सांगायला पाहिजे नवीन? बरोबर आहे ना? अर्थात या आता आमच्यासारख्याचं कसं असतं माहीत का, बुवा कोणीतरी वारलंय 10व्याला या, नाही का, महाराज कोणते वारलं 13व्याचं कीर्तन घ्या. सालावतप्रमाणे असणाऱ्या आपल्या सप्ताहातलं कीर्तन सेवा ही माझ्याकडे असते. पण आज मी माझं भाग्य समजतोय की एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये ही सेवा आज मला प्राप्त झाली. ज्या वेळेला आमची भजनी मंडळ मला बोलली मागच्या वेळेला की महाराज एक खूप मोठा कार्यक्रम आम्हाला करायचा आहे, म्हटलं बिनधास्त करा. तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की तुम्ही मोठे कीर्तनकार बोलवणार, माझा नंबर लागणार नाही. मला तर बोलू द्या. काय अर्थात हे माझं मत होतं, कारण पत्रिकेत कीर्तनकारांची नावं वाचून फोटो पाहिले महाराज, खोटं सांगेल तुम्हाला, अर्धी तर जिरली आपली. कारण आम्ही माणसं गाव लेवलची, खेड्यात, पाड्यात, तळ्यात, मळ्यात, वाडीवर, वस्तीवर अशी कीर्तन करणारे माणसं आम्ही. पण पत्रिकेतले महाराष्ट्र लेवलची माणसं आहे, VIP. आता यांचे कार्यक्रम या ठिकाणी व्हावेत आणि व्हायलाच पाहिजे. अशा मोठ्या लोकांचे काही प्रश्न नाही. अशा लोकांमध्ये काही हिंद केसरी पैलवानांमध्ये रेवडी पैलवान कुठं दम धरीन का? पण खरंच आहे, मी माझं भाग्य समजतो, प्रश्न नाही. पण तरी सुद्धा या अस्ताने गावामध्ये 83 सालापासून मी जी सेवा करतोय, कदाचित त्या सेवेचा परिणाम का असे ना किंवा असू शकतो की अजून अस्तानेकरांचं प्रेम माझ्याबद्दल शरीरात जसंच तसंच आहे, ते मला आज कळलं. माफी मागून बोलतो. विठाला 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 योगागाने काल आपण चांगली कीर्तन 2 दिवस ऐकलेत. आता उद्यापासून तर फार दिवाळी आहे, आपल्याला काही टेन्शन नाही, नाही का. रसगुल्ला, मधुकल्ला, घृतकल्ला, यमुना दास, जमुना दास, मथुरा दास, नाही का. आनंद आहे, काही प्रश्न नाही. आज कदाचित तुमची इच्छा पूर्ण होणार नाही, कारण तुम्ही माझे कार्यक्रम ऐकता, मला विनोद करता येत नाही पहिली गोष्ट, आणि पानसटपणा अजिबातच येत नाही. तुम्हाला मी कदाचित हसवणार नाही, पण बोर होऊ देणार नाही. कारण मी ज्या तालमीत तयार झालो, ती तालीम म्हणजे आमच्या भागामध्ये, मलकापूर भागात वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य मुकुंद महाराज यांच्या दिंडीची 250 वर्षाची परंपरा आज चालू आहे. आणि त्यांचे जे उत्तराधिकारी हरिभक्तीपरायण वैकुंठवासी यादव महाराज आडवीरकर यांच्या तालमीत मी घडलेला माणूस आहे. त्यामुळं मला कीर्तनात पानसटपणा कधीच येत नाही, आणि करणार बी नाही, कारण येतच नाही तर करायचं असेल काय. फक्त चिंतन करेल
तुम्हाला कदाचित बोर झालं तर हातवर करून सांगा, महाराज आम्ही बोर झालो, मी त्या मिनिटात जे विठ्ठल करेन. काय बिघडलं नाही का? असो, विनोद सोडून द्या. ही वस्तुस्थिती आहे की समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ, तरुण मंडळ आणि परिसरातील सर्व उपस्थित राहणारी असणारी वारकरी भाविक जनता, जनार्दन महिला मंडळीसह तुम्हा सर्वांना एकदा कोटी कोटी धन्यवाद देऊन नमन करतो. पहिली गोष्ट, कारण एवढं नियोजन करणं सोपं नाही, पण एवढं नियोजन करून सुद्धा इतकी व्यवस्था सुंदरपैकी एवढा समाज आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणाने पार पडतायत, द्यावेत इतके धन्यवाद आहे. म्हणून भजनी मंडळ आणि कार्यकर्त्यांना कोटी कोटी धन्यवाद आणि नमन, आणि ग्रामस्थांना लाखो लाखो धन्यवाद आणि नमन. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आजच्या कीर्तन सेवेसाठी इथं उपस्थित असणारी आमची जी काही गुणीजन मंडळी आहे, मी गुणीजन बोललो महाराज, मी कलाकार नाही बोललो, कारण कलाकार तमाशातली असतात. हां, गुणीजन मंडळी अर्थात ज्यांनी महाराष्ट्र गाजवला एक वेळ, आमची हरिभक्तीपरायण गान कोकिळा रवींद्र महाराज पवार खायदेकर आहेत, त्यांच्या जोडीला हरिभक्तीपरायण घुले महाराज आहेत, त्यांच्या जोडीला परत आणखीन गंधर्व, आपलं गायन गंधर्व विठ्ठल महाराज घोले आहेत, किंबहुना ज्ञानेश्वर महाराज बीडकर आहेत, हरिभक्तीपरायण माधव महाराज नरवाळकर आहेत, आणि मृदुंगाचार्य आपल्याच भागातील एक उत्कृष्ट मृदुंगवादक हरिभक्तीपरायण करण गव्हाणकर सचिनजी महाराज आहेत. हे सर्व मंडळी आणि परिसरातील असणारी काही गुणीजन गायन मंडळी, महाराज मंडळी आणि आपले सर्व तरुण मंडळ, भजनी मंडळ, या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. विशेषत्वाने आजची आनंदाची बातमी म्हणजे आज कीर्तनाला ज्यावेळेला इथे येऊन उभा राहिलो तर माझ्यासमोर हे व्यक्तिमत्व उभा दिसले मला. अर्थात यांचा परिचय सर्वांना आहे असलाच पाहिजे, कारण आपल्या भागामध्ये कीर्तनांसह भारूड सम्राट म्हणून ज्यांची नाव लौकिक होता, आमची हरिभक्तीपरायण लोटनन्ना आर्वीकर आज ते एका ठिकाणी उपस्थित आहेत. बरीचशी मंडळी उपस्थित आहेत, सर्व गुणीजन महाराज मंडळी उपस्थित आहेत, सर्व प्रसिद्ध लोक आहेत. आणि विशेष म्हणजे आपल्या आजच्या सोहळ्यात नुसती कीर्तन सेवा नाही, 7 दिवस तर ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे. आणि ज्ञानेश्वरी पारायणला बसलेली श्री मंडळी तुम्हाला नमन आहे. आणि विशेष म्हणजे ज्यांच्याकडं जबाबदारी आपण सोपली व्यासपीठाची, ते आपल्या हरिभक्तीपरायण आपल्या भागातील एक सुभाषी व्यक्तिमत्व, अगदी साधं सरळ असं बोलकं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण शशिकांत महाराज व्यासपीठला आपल्याला प्राप्त झालेले आहे. मला आठवतंय, मी सुद्धा बरेच वर्ष तुमच्या गावात व्यासपीठ चालवले 8-8 दिवसांचं, नाही का. योगायोगाने त्यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या हजेरीमध्ये आपण हा कार्यक्रम पार पाडत आहोत. पुनश्च एकदा सर्व मंडळींना धन्यवाद देऊन आपल्या चिंतनाकडे वळतो. विठाला 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 आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे, ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमा तिरी विठ्ठल रूप तुकोर आहे. त्या अभंगातून शेवटच्या चरणाच्या माध्यमातून सांगता येईल आपल्याला की तुका म्हणे ज्या ते सनकाधिक ध्यात अंते आमचे कुलदैवत पांडुरंग. तुकोबार आहे आपल्या कुलदैवताचा परिचय या अभंगात देतात, पण देत असताना व्यवहारातला परिचय नाही, पारमार्थिक आध्यात्मिक दृष्टीने परिचय देत असतात. महाराज म्हणतात, माझं कुलदैवत जो पांडुरंग आहे तो पांडुरंग कसा आहे असं जर कोणी विचारत असेल तर त्याचं उत्तर पहिल्या चरणामध्ये आहे, आनंद रूप आहे, अद्वय रूप आहे, आनंद अद्वय नित्य रूप आहे, निरामय स्वरूप आहे. विशेष म्हणजे जे का निज ध्येय योगी यांचे, जे योगी लोक ज्याला ध्यानात आणण्याकरता दिवस रात्र ध्यान करून प्रयत्न करतात, असं जे दैवत, ते दैवत म्हणजे भगवान पांडुरंग, ते आमचं कुलदैवत आहे. आपल्याला कल्पना आहे कुलदैवत कशाला म्हणावं. कुळाचार पद्धतीने परंपरेने पिढ्यानपिढ्या ज्या दैवताची उपासना आमच्या कुळात घरात होत असते त्याला आम्ही काय म्हणतो, कुलदैवत. तसं तुकोबारांच्या घराण्यामध्ये पांडुरंगाची सेवा ही तुकोबारांपुरती सीमित नव्हती, मर्यादित नव्हती, तर तुकोबारांच्या घराण्यामध्ये पांडुरंगाची सेवा ही पिढ्यानपिढ्या होती. तुम्हाला पिढ्यांची नावं सांगतो किती पिढ्या होत्या. तुकोबारांचे 8वे पूर्वज जे होते, पहिले मूळ पुरुष, ते विश्वंभर बाबा. विश्वंभर बाबा हे मूळचे राहणारे महाबळेश्वर या
ठिकाणाजवळ एक छोटंसं गाव आहे. त्या गावातले राहणारे, तिथून देशमुखी होती, भाऊबंदकी नडली आणि महाराज विश्वंभर बाबा आपल्या पत्नीला घेऊन, अमाई माता त्यांच्या पत्नीचं नाव, आणि ते आपलं मूळगाव सोडलं, जावळी नावाचं खेड, ते मूळगाव सोडलं आणि देहूगावात येऊन स्थिर झाले. आल्या आल्या नवीन गावात आले, ठिकाण नवीन, माणसं नवीन, कोणाचा परिचय नाही, स्थान नाही, राहण्याकरता घर नाही, पण कुठेतरी बिऱ्हाळ टाकलं. आणि असं म्हटलंय चरित्रामध्ये की बिऱ्हाळ टाकल्या टाकल्या रात्र निघून गेली, सकाळ उजाडली आणि बाबांनी पंढरपूरची वाट धरली. कोणी? विश्वंभर बाबांनी. असं म्हटलंय चरित्रामध्ये की ती पहिली वारी देहू ते पंढरपूर बाबांची सुरू झाली, तर बाबांनी नॉन स्टॉप म्हणजे न थांबता देहू पंढरपूर 16 वाऱ्या केल्या, लागोपाठ, न टाळता, न थांबता. त्याच्यानंतर देहूगावात कुठेतरी थोडं बिऱ्हाळ थाटलं, फाटका तुटका संसार प्रपंच, आणि त्यातून बाबांनी महिन्याची प्रत्येक वारी सुरू केली पंढरपूरची. अशा पंढरपूरच्या वारी करता करता प्रापंचिक जीवनामध्ये फाटक्या तुटक्या प्रपंचामध्ये बाबांना 2 मुलं झालीत. एक हरी महाराज, एक मुकुंद महाराज. दोघेही मुलं तरुण झाली, दोघांची लग्न झाली. पण पहिला काळ होता महाराज मोगलाईचा, इतका भयानक होता की दिवसा ढवळ्या गायी कापल्या जात होत्या मंदिरात आणि थैथे नाचलं जात होतं मंदिरात त्या रक्तात गायीच्या. किंबहुना दिवसा ढवळ्या स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. इतका हैदोस घातला मोगलाईने. पण त्या मोगलाईला संपवण्याकरता युद्ध व्हावं, त्यांच्याबरोबर लढावं म्हणून कदाचित कोणी सैनिक जर स्वेच्छेने बनलं नसेल तर बळजबरीने तरुण लोकांना सैन्यात भरती केलं जात होतं. योगायोगाने या दोघं भावांचा नंबर लागला त्या सैन्यामध्ये आणि लढाई करता गेलेत. लढाई करता करता दोघांच्या पत्न्या घरी होत्या, हरी महाराज आणि मुकुंद महाराज. दोघांच्या पत्न्या घरी होत्या. योग असा की हरी महाराजांची पत्नी गोरदर होती आणि लढाई करता करता हरी महाराज लढाईमध्ये शहीद झाले. मुकुंद महाराज लढता लढता शहीद झाले, त्यांना मूलबाळ नव्हतं. योगायोगाने काही दिवसांनी, काही महिन्यांनी हरी महाराजांच्या पत्नीचं बाळंतपण झालं आणि बाळंतपण झाल्यानंतर हरी महाराजांना एक मुलगा झाला. हयातीत ऐका, एकच मुलगा. कोणाला? हरी महाराजांना एकच मुलगा. त्यांचं नाव होतं विठोबा महाराज. आता पिढ्या सांगतो तुम्हाला, चरित्र सांगायला मी उभा नाही. विश्वंभर बाबा मूळ पुरुष, त्यांचे चिरंजीव हरी महाराज, त्यांचे चिरंजीव विठोबा महाराज, त्यांचे चिरंजीव पदाजी महाराज, त्यांचे चिरंजीव शंकरदास महाराज, त्यांचे चिरंजीव कन्हैयादास महाराज, त्यांचे चिरंजीव बोलोबा महाराज आणि बोलोबा महाराजचे 3 सुपुत्र सावजी महाराज, तुकाराम महाराज आणि कानोबा महाराज. मोजले का? नाही ना? तुमले काय करायचे दादा? नाही का? किती पिढ्या झाल्या? 8 पिढ्या. ऐका, आणि ह्या 8 पिढ्या जन्माला आल्या, जगल्या आणि गेल्या नाही. नॉनस्टॉप भगवंताची निष्काम सेवा या घराण्यात या कुळात होती. तुकारामांचे उद्गार आहे, माझ्या वडिलांची विरासी गा देवा, माझ्या वडिलांची विरासी गा देवा, ओ माझ्या वडिलांची विरासी गा देवा, माझ्या वडिलांची विरासी गा देवा, हे तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण देवा पांडुरंगा, तुझी चरण देवा हो पांडुरंगा, माझ्या वडिलाची विरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची विरासी गा देवा, तुझी चरण देवा पांडुरंगा, तुझी चरण देवा पांडुरंगा. तुकाराम देवाला सांगतात, भगवान ऐक, मी तुझी सेवा करतो ना, हे माझी पुण्य नाही, ही माझ्या वडिलांची पुण्य आहे. वडील म्हणजे 2 प्रकारांचे चालतात. वडील म्हणजे संत मंडळी आणि वडील म्हणजे आपले जन्मदाते.
महाराज म्हणतात माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी जी सेवा भक्ती करतो ना, हे माझी पुण्य नाही रे, हे माझ्या वडिलांची पुण्य आहे. कारण तुझ्या भक्ती करत असताना आमच्यासाठी त्यांनी काय काय केलं, काय काय केलं. उपवास पारणे, राखीला दारवंटा आणि केला भोगवटा आम्हासाठी. हे माझी पुण्याने भगवान मी तुमची सेवा करतोय. अशी निष्काम सेवा विश्वंभर बाबांची होती. सांगू तुम्हाला एक वाक्य, जो भगवान पांडुरंग परमात्मा द्वारकेहून पुंडलिकरायांसाठी पंढरपुरात येऊन उभा राहिला, तोच पांडुरंग विश्वंभर बाबासाठी पंढरपूरातून देहूत आले. चरित्र फार गोड आहे, वेळ घेत नाही आपली चित्र सांगून. तोच भगवान पांडुरंग परमात्मा. पण येण्याचा संबंध काय, संबंध असा आहे, बाबा शरपंजरी पडले, वाऱ्या बंद झाल्या, इंद्रियात पाटव्य असलं तर चालू शकतो मनुष्य, हातपाय गलित झाले, म्हातारपण आलं, पण अशातही शरीर म्हातारं झालं, पण इच्छा मात्र तरुण होती. कोणती, पंढरपूरला जाण्याची. पण जाऊ शकत नाही, नाही का. मज नाही हात पाय डोळा पडली झापळ, करणे बधीर झाले वाचा बोले बोबळ, नाक मुख गडू लागले लाळ आणि शेंबूळ, श्वानापरी गती झाली अवघे करती हाळ हाळ. हे आपल्याकरता लिहून ठेवलंय बरं. हॅलो, हे आपल्याकरता लिहून ठेवलंय. बाबा शरपंजरी पडले, बाबांच्या इंद्रियात पाट्यवर राहिलं नाही, पण ऐका इच्छा अशी उत्कट होती पंढरपूरला जायची. वारकरी पंढरीला निघाले. बाबांच्या लक्षात आणि कानावर बातमी आली, विश्वबाबांच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं. सुना जवळ गेल्या, मुलं जवळ गेलीत आणि विचारलं, बाबा तुम्ही रडतात. काही वारकरी जवळ गेले, बाबा तुम्ही रडतात म्हणे. हो, कारण काय. देहूला आल्यापासून भगवंताची वारी टळली नाही माझ्याकडनं. त्याच्या दर्शनाकरता भेटीकरता मी पंढरपुरात चालत गेलो, कोणत्याच प्रकारची प्रतिकूलता बघितली नाही. खाणं पाहिलं नाही, पेनं पाहिलं नाही, शरीर पाहिलं नाही, थकवा पाहिला नाही. वारी म्हणजे वारी, आणि वारी करताच वारी. शब्द काय वापरला मी, वारी करताच वारी. हा, अशी निष्काम सेवा तुमची केली. भगवंताला विचारतात हात जोडून आणि सांगतात, देवा याची इच्छा आहे पण येऊ शकत नाही, पण आव्हान आहे माझं तुला. जर आजपर्यंत केली तुझी सेवा उपासना भक्ती जी असेल, काही केलं असेल नामचिंतनापासून, ती जर खरोखरच माझी निष्काम असेल, जर भक्ती करताना सूत्राच्या तोळेच्या पेक्षा तुझ्यानं केली नसेल आणि ते जर निष्काम असेल, तर तुला आव्हान आहे. आजपर्यंत तुझ्या गावी येऊन तुझी भेट घेतली, दर्शन घेतलं, माझी सेवा निष्काम असेल खरी असेल, तर माझं आव्हान आहे, मला भेट देण्याकरता तुझं गाव सोडून तू माझ्या गावी येशील. कल्पना करा, याच्याकरता दम लागतो. नाही तर खिशात नाही आणा आणि रावसाहेब बना, कशाला म्हणणार आहे. सेवा नाही, भक्ती नाही, आचरण नाही, तपश्चर्या नाही, आणि देवा अमकं कर माझ्याकरता. रिकाम तोंड आहे का तू. आमचा स्वभाव आहे रुसण्याचा. लोकांना एखाद्या जीवनात जर नुकसान झाली ना, एखाद्याची पत्नी मेली, मुलगा मेला तरुणपणात, तर लोक देवावर रुसतात. राजा माळा काढल्या हो लोकांनी. विचारा तुम्ही त्यांना, का माळ काढली आणि काय करता, आणि म्हणलं काय कारण आहे, आणि काय पोरग मेलं, आणि काय देव देव करून बाहेर दा. म्हणलं काय केलं तुम्ही. 4 धाम केले, अष्टविनायक केले, 12 ज्योतिर्लिंग केले ना, वाऱ्या केल्या, पारायण केले, एवढं केलं मी, आणि देवाने आड येऊ नये का, पण देवाच्या उपकाराकरता केलं का. नाना, आता आम्ही कीर्तन तुमच्या उपकाराकरता करतो का. उपकाराची भाषा कीर्तनकारांनी बोलायची नाही, त्यात मी का असे ना. उपकार करण्याकरता माणसाची सेवा निष्काम असावी लागते. मी सांगत असतो, तेच झाड दुसऱ्या तापलेल्याला सावली देऊ शकतं की ज्या झाडाची उन्हात तापायची तयारी असते ते झाड. उन्हाळ्यात मी शेतकरी माणसं आहे, नागर हाकलतो, वखर हाकलतो आम्ही, आणि ऊन तापलं की तीव्रता जाणवते, थकवा येतो, परिश्रम वाटतात. माणसं सहज बैल सोडून देतात, आवतं टाकून देतात, आणि झाडे झाले काय करतात, आराम करतात. बरोबर आहे ना. झाडे सावली आम्हाला कशी वाटते, गारगार. आम्ही कधी विचार केलाच नाही की आम्ही आमचा ताप घालवण्याकरता
ज्या झाडाच्या सावलीमध्ये झोपतोय, बसतोय, उठतोय, ते झाड उन्हात तापतं ना आम्हाला सावली देतं. कधी केला का विचार? पटकन सांगा. मग ते झाड दुसऱ्याला सावली देऊन शांत करू शकता की ज्या झाडाची तयारी उन्हात तापायची आहे त्या झाडाला? आणि जे झाड दुसऱ्याच्या सावलीत वाढतं ते काय बोंब पाडतं? विठाला 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 विठाला. आमच्याकडून ही अपेक्षा करायची नाही. चला पुढे. उपकार त्या महात्म्यांनी करावे. हा, निष्कामता जीवनातली किती निष्कामता होती. जाळोनी संसार बैसलो, स्वतःच्या हाताने आग लावली, राख बनवला प्रपंच, आणि मग निघाले उपकार करण्याकरता. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य ओ धर्म केला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला, वाढता वाऱ्या करतो, चारधाम करतो, आणि देवावर रुसतो. तो म्हणतात रुसायचं तुम्हाला देवावर नाही, रुसायचं तुम्हाला आईबापावर नाही, रुसायचं तुम्हाला गावकऱ्यांवर नाही. रुसावे फुगावे आपुल्या परी, आणि का रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वासोनिया. आम्ही देवाकरता करत काहीच नाही, पण रुसल्याशिवाय राहत नाही. ऐका काय सेवा होती तुकोबारांची, काय निष्ठा होती महाराज. देवा अरे करशी तरी करी, करशी तरी देवा करी माझे सुखे. तुला वाटत बरं कर, तुला वाटत वाटोळ कर. ऐका ना, एवढी त्याग होता, एवढी निष्ठा देवावर होतो. न मिळो खावया, न वाढो संतान. ऐक देवा, पण तुझ्या श्रद्धेपासून ढळणार नाही. एवढी श्रद्धा महाराज. कल्पना करा, जी संकट तुकोबारांच्या जीवनात आली, ती संकट आमच्या नया पैसा सुद्धा नाही गुरुजी, नया पैसा नाही. कल्पना करा तुम्ही, दुष्काळे आटीला द्रव्यनेला मान, स्त्री एक अन्न अन्न करताय मी. कल्पना करा, एक पत्नी अन्न अन्न करता तरफडून तरफडून मेली बिचारी. तुकोबारांची रखमाई, नाही भेटलं अन्न खायला. दम्याचा विकार होता, दुष्काळ पडला, पोटात काही जाईना, दम्याने जोर मारला. आकांताने हाक मारायच्या, ओ चतकोर तरी द्या, 2 तुकडे तरी द्या पोटात घालायला. कोणी ऐकत नव्हतं महाराज. भाकर देणं तर सोडून द्या तुम्ही. शेवटी भूक लागली, तरफडून तरफडून अन्न अन्न करता करता माऊली मेली बिचारी. हे संकट आमच्यात आहे का? अ बापू, आमच्यात आम्ही तर 40 लाखाची गाडी घेऊन फिरतो. विठाला 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 विठ्ठला काय काय हे सांगा. हा, हे त्यांची उपकार आमच्यावर. मी सांगत असतो, आम्ही गाड्या घेऊन फिरतो, हे तुम्ही जळायचं काम नाही. ज्याला खायला भेटत नाही, मी सांगत असतो, ज्या बापाला ज्या पोरांनी घरातून बाहेर काढलं शिनवन्ना, त्या बापानी काळजी करायची गरज नाही. त्यांनी फक्त एकच करावं, गळ्यात टाळ घ्या, खांद्यावर पताक घ्या, आणि या असतानाच्या गल्लीत गल्लीत ज्ञानोबा तुकाराम भजन करत फिरा. उपाशी राहणार नाही माणूस. ही ताकद ज्ञानोबा तुकोबामध्ये आहे. ऐका महाराज, अर्थात त्याग लागतो. असो, आपला विषय चालला की भगवान मी जे भक्ती करतो तुझी, हे भक्ती करतो याचा अर्थ हे पुण्य माझे नाही, हे माझ्या पुढ्यांच्या परंपरेने, वंशम परंपरेमध्ये कुळाचार सांगत होतो मी तुम्हाला. भगवान पांडुरंगाची सेवा तुकांच्या घराण्यात होत होती. म्हणून तो म्हणतात, तुका म्हणे ज्याते सनकादिक द्या. सनकादिक ज्यांचं ध्यान करतायत, सेवा करतायत. सनकादिक म्हणजे कोण? ब्रह्मदेवाचे मानसपुत्र 4 प्रकारचे. मोजा, सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार. हे 4 मानसपुत्र. हे बालवयात आहेत, हे म्हातारे होत नाही. ऐका गंमत, हे सनकादिक आहेत. आणि हे सनकादिक त्या भगवंताचं ध्यान करतायत, चिंतन करतायत. असा जो परमात्मा पांडुरंग
तो आमचं कुलदैवत आहे. तुका म्हणे जाते संकाधिक ध्यान आणि ते आमचे कुलदैवत पांडुरंग. त्या पांडुरंगाचा परिचय देतात तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा. भगवंताच्या स्वरूपाचे प्रकार शास्त्रात 3 आहेत. मोजा कोणते कोणते? एक निर्गुण निराकार, एक सगुण निराकार आणि एक सगुण साकार. परमात्मा एकच आहे पण प्रकार हे पडलेत त्याचे कारण सांगेल मी तुम्हाला. तसे जगाच्या पाठीवर ब्रह्म एकच आहे. ऐका बरं. हा उपाधी दोषांनी त्यांच्यात विभागणी भली झाली असेल. देव तोच आहे आणि देवी सुद्धा बोला ना तीच आहे. यात भिन्नता नाही. असू द्या, मी तुम्हाला आठवला म्हणून सांगतो एक श्लोक. असं म्हटले शास्त्रकारांनी एका ठिकाणी, एकंच मृत भांड म्हणे एक रूपम स्वर्णमेकम बहुभूषणानी गोक्षीर एकम बहुवर्ण धेनुम शरीर भेदा हा परमात्मा एका. असं गोड चिंतन आहे बघा. एकत्वाच्या बाबतीत सांगतात शास्त्रकार. माती एक असते कुंभाराच्या आव्यातली पण मडके एक नसतात. एकासारखं एक नसतं. असतं का? पटकन सांगा. माती एकच पण त्याच मातीपासून रांजण घडतो, त्यापासून माठ घडतोय, घागर घडते, लोट घडतं, पाळं घडतं, पंती घडती, सुगळं घडतं, बुगळं घडतं, खापर घडतं. कशाचं खापर? पुरणपोळ्याचा. खाल्ल्या नाच पोळ्या खापरावरच्या नाही का. अनेक प्रकारचे भांडी असतात. गंमत आहे का? एकासारखं एक भांड नाही आणि एकाचं नाव दुसऱ्याला नाही. आकार वेगळा, नाव वेगळं. पण आकार किती असू द्या, नाव किती असू द्या भांड्यांना, पण त्या भांड्यातली माती मग ऐका. माती एक, भांडे अनेक. चला पुढे. स्वर्णमेकम बहुभूषणाने. जगाच्या पाठीवर नाणं बदलू शकते पण सोनं नाही बदलत. भारतातलं नाणं जपानला चालणार नाही, जपानचं नाणं अमेरिकेला चालणार नाही, अमेरिकेचं नाणं भारताला चालणार नाही. पण अमेरिकेतलं सोनं भारतात चालेल की नाही? काका चालेल की नाही? कुठेही चालते सोनं. सोनं हे एक आहे. पण ऐका गंमत. सोनं एक असू द्या, अलंकार भिन्न आहेत की नाही? पटकन सांगा. मी सांगतो मला माहिती आहे तेवढं काही अलंकार. पुतळ्या काय पुतळ्या, चपळाहार, बोरमाळ, चितांग, लॉकेट, गौपोत, मंचली, पंचली, चेन, पदक, तोंगल, झुंबर, रिंगा, टापस, बेलपान, अंगठी, पाटल्या, नथ, मंगळसूत्र. अजून काय राहिलं? तुम्ही टाकून द्या. हा, किती सांगितले? नाही मोजले ना? काही हरकत नाही. तुम्हाला काय देणं घेणं थोडी या मोजून. आता एवढे मी तुम्हाला नावं सांगितले. कशाचे आहेत हे? सोन्याचे अलंकार. एकासारखा एक अलंकार नाही आणि एकाचं नाव दुसऱ्याला नाही, पण सर्वांमध्ये सोनं. हा मग ऐका. सोनं एक, अलंकार अनेक. माती एक, भांडे अनेक. गोक्षीर एकम बहुवर्ण देणो. गाय एक, आपलं गाई अनेक पण दूध एक. नामा म्हणे गाय, दूध एक असा. जात कोणती असू द्या, अनेक जातीच्या असतील. गावठी वेगळी, जर्सी वेगळी, मावळी वेगळी, हेडी वेगळी, हरियाणा वेगळी, लेंडी वेगळी, गिर वेगळी, काळी वेगळी, पांढरी वेगळी, लाल वेगळी, हिरवी नाही, पिवळी वेगळी नाही का. ऐका ना. गायीचे प्रकार अनेक असू शकतात, गायीचे आकार अनेक असू शकतात, गायीचे रंग वेगळे असू शकतात, पण दूध मात्र एक. त्याप्रमाणे शरीर भेदा हा आणि परमात्मा एक हा. सांगू, जगत किती अनेक प्रकारांवर नटू द्या, अनेकत्वानी नटलेल्या जगात परमात्मा एकत्वानी खच्चून भरला. मी बोलत नाही. ओवी ज्ञानोबा जिथे गोळ्या म्हणतात हे विश्वालंकाराचे भ्यासुरे घडले ती आनाने प्रकारे दिसता ती आनाने प्रकारे परी घडले भांगारे एका. म्हणतात हे जे विश्व आहे ना, हे जगत एकासारखं एक नाही, अनेकत्वाने नटलंय. पण जे नटलंय ते एका सोन्यापासून नटलं. त्या सोन्याचं नाव आहे शुद्ध परब्रह्म. विठाला 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 विठाला. भगवान परमात्मा जगतात ब्रह्म एक आहे. उपदिवशन त्यात विभागणी होऊ द्या, तो काही भाग नाही. पण त्या एका ब्रह्माचे हे प्रकार 3 बोललो मी तुम्हाला. पहिलं निर्गुण निराकार,
दुसरं सगुण निराकार आणि तिसरं सगुण साकार. एकाची व्याख्या आपल्याला सर्वांना कल्पना आहे, त्याचा सांगतो 2 मिनिटात. निर्गुण निराकार म्हणजे काय? अस्तित्व आहे. काय 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 अस्तित्व आहे, ते कार्य करत नाही. अस्तित्व आहे, ते दिसत नाही. का नाही दिसत? त्याला कारण आहे. रंग नाही, रूप पणाही नाही वर्ण छाया, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. हे रंग नाही रूप नाही वर्ण छाया, हे रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. हा निर्गुण निराकार तुझी रघुराया, निर्गुण निराकार तुझे रघुराया. हे निर्गुण निराकार तुझी रघुराया. हाँ, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा. निर्गुण निराकार पहिलं स्वरूपाचं प्रकार आहे. यात सांगत नाही मला अस्तित्व आहे. आणि बऱ्याच लोकांचा आरोप आहे, जगात देव सांगता तुम्ही पण आम्हाला दिसत का नाही? तो का गडी आहे का मेथीची भाजी आहे दिसण्याकरता? ऐका ना, दिसत नाही याचा अर्थ असा आहे, देवाचं अस्तित्व नाही असं नाही, आमचा अधिकार नाही हे माना. कारण देव जाणण्याकरता, देव पाहण्याकरता आमची काय लागती? लायकी, योग्यता लागती, पात्रता लागते. आता आम्ही मुळात लायक नाही, आम्ही नालायकपणा करा, जगात का देव आहे का? ऐका ना, मी तसं विचारतोय, लाकडात अग्नी आहे की नाही पटकन सांगा, तिळात तेल आहे की नाही चटकन सांगा, फुलात सुगंध आहे की नाही पटकन बोला, दुधात तूप आहे की नाही पटकन बोला, आहे का नाही? मग घाला हातान काळा बरं दुधातलं तूप, मग निघत नाही, मग नाही का? हा, मग ऐका, त्याप्रमाणे दुधातलं तूप काढत असेल तर प्रक्रिया लागते. एका प्रकारची नाही, 8 प्रकारच्या प्रक्रिया आहे. मोजा सांगतो मी तुम्हाला. दुधातलं तूप काढण्याकरता घातला हात का निघत नाही? लोक काय दही घुसलं की दही घुसळून ताळा बसत नाही, बाकीचं काय मागचा? ऐका ना, 8 प्रक्रिया कोणत्या मोजा. पहिली गोष्ट दूध पाहिजे 1, त्याला तापवावं लागतं 2, त्याचं देऊ द्या लागतं 3, त्याचं दही मुरवून टाकणं पडते 4, दही बनवं लागते 5, त्याचं घुसळणं करते 6, लोणी काढणं पडते 7, आणि लोणी कढवणं पडते 8. यातली एक प्रक्रिया चुकली दादा तर तुम्हाला तुमच्या घरच्या म्हशीचं दूध का अशा बिना पाण्याचं दुधाचं तूप मिळणे नाही. त्याप्रमाणे परमात्मा आहे ना, मग याला जाणायचं आहे ना, या जाणण्याकरता काही प्रक्रिया आहेत की नाही? हा, ज्याला जाणायचंय 5 गोष्टीचं प्रमाणजन्य ज्ञान लागतं परमात्मा जाणण्याकरता. मोजा कोणतं? पहिली गोष्ट, ज्याला जाणायचंय त्याचं सामर्थ्य आम्हाला कल्पना पाहिजे, प्रमाणजन्य. ज्याला जाणायचंय त्याच्या स्वरूपाची कल्पना म्हणजे प्रमाणजन्य. ज्याला जाणायचंय त्याची सत्ता आम्हाला कळली पाहिजे, प्रमाणजन्य. ज्याला जाणायचंय त्याचा आमचा काय संबंध आहे याचं ज्ञान पाहिजे, प्रमाणजन्य. आणि जाणल्यानंतर फल काय मिळते त्याचं ज्ञान प्रमाणजन्य पाहिजे. ह्या 5 गोष्टी एकत्र जे देव ओळखला जात नाही, आणि ज्यांनी ओळखला त्यांना बाकी करायचं राहिलं नाही. ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष द्याचे घरी सिद्धी लई. चला पुढे. भगवान निर्गुण निराकार आहे. लाकडात अग्नी आहे, पण हातात लाकूड घेतलं का चटका लागत नाही. पण लाकडातला अग्नी पाहायचा का तुम्हाला? पण लाकडावर लाकूड घासा, प्रगट होतो ना, प्रगट होतो ना. हा, फुलात सुगंध आहे, डोळ्यांनी पाहून कळणार नाही, नाकाला लावणं पडी तव कढी का नाही? कळीन ना. तिळात तेल आहे, घाण्यात गाळून पाय तेल मिळेल. उसात साखर आहे, कारखान्यात पिळून पाय साखर मिळेल. तसं जगात खचून खचून देव भरलाय, जरा सत्संग करून पाय देव कळेल. उग फिंदऱ्या वाढवायच्या, आमच्या मते जगात देव नाही होय रे, तुझ्या मताला कोण किंमत देस राजा. चला पुढे. विषय आपला असा आहे, असा परमात्मा निर्गुण निराकार पहिलं स्वरूप त्याचा. दुसरं स्वरूप सगुण निराकार. या प्रकारात परमात्म्याचं कार्य दिसतं, पण भगवान कारण ते दिसत नाही. आणि कारण दिसत नसलं तरी कार्य जर दिसत असेल तर ते मानावं लागतं. मी तुम्हाला विचारतो, मला म्हणतात का भूमी आतुनी स्वयंभ,
घडे या गाडग्याची निगती कोंब ते कुलाल मतीचे गर्भ उमटले की मातीचे भांडे जमिनीत उगवतात का गवतासारखे पटकन मला मग केले म्हणून तयार झालेत ना मग कोणी केले कुंभाराने आणि कुंभाराने तयार केले म्हणून ते तयार झाले तसं कुंभार हा निमित्त कारण आहे मडक्यासाठी मडकं हे कार्य आहे त्याप्रमाणे कारण दिसत नसलं तरी कारण मानावं लागतं जर कार्य दिसत असेल तर एकाच डोक्यात सांगतो ज्या अर्थी मुलगा दिसतो काय 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 ज्या अर्थी मुलगा दिसतो पण मायबाप दिसत नाही तुम्ही काय समजणार एक तरुण पोरगा गावात फिरत होता भीक मागत 22-23 वर्षाचा तर म्हणलं का रे भीक मागतो आणि मग काय करू आणि का बरं रे तुझ्याकडे शेतीवाडी नाही का साहेब गरीबाकडे कुठे शेतीवाडी नसेल बुवा हा भूमी नसेल का रे तुला घरदार म्हणजे कुठलं घरदार नसेल बुवा हा बेघरातला असेल नाही का का रे तुला काही गाव शिव कुठलं गाव आणि कुठलं शिव मग राहतो कुठं आणि कशात राहणं इसगाव तिसगाव म्हणान पुढे तुम्ही भिकाऱ्या 40 गाव का तुला भाऊ बहीण कटला भाऊ बहीण गरीबाला नसेल बा तुला काका काकी म्हणे नाही चुलता चुलती म्हणे नाही मामा मावशी म्हणे नाही काहीच नाही म्हणे नाही मग का रे तुला गाव नाही शिव नाही शेती नाही वाडी नाही घर नाही दार नाही भाऊ नाही बहीण नाही काका नाही काकी नाही मामा नाही मामीची मावशी नाही पण तुला मायबाप असतील की नाही तो त्या गरीबाला कुठले मायबाप बो हे तुमले पटस का हा ज्या अर्थी मुलगा हे कार्य दिसतं आईबाप दिसत नसले तरी मानावे लागतात ज्या अर्थी हे जगत दिसतं हे त्याचं निर्माण नाही झालं म्हणतात अपत्य जगडंबरू पंडूस होता हे अपत्या त्या परमात्म्याचं आणि तो परमात्मा या जगताच्या निर्मात्याचा कारण आहे विठाला 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 दुसरा प्रकार तिसरा प्रकार आहे सगुण निरा साकार तोच भगवान परमात्मा निराकारातला काय बनतो साकार कशामुळे बनतो हे सांगा नाही आनंदासी जोडा नाही आनंदासी जोडा सांगता गोष्टी लागती ही गोडा सांगता गोष्टी लागती गोडा आलाशी आमुचिया आलाशी आकारा आमुचियाचा तुका बने भिडा भक्तीची आलाची आकारा आमुचियाचा तुका बने भिडा भक्तीची आलासी आकारा आमुच्या चाडा तुका म्हणे भिडा भक्तीच्या भिडीने भगवान आकाराला येतो मग स्वतः तया संघाचे सुरवाडे मज विदेहा पण देह धरणे घडे किंबहुना आवडे निरूपम सगुण साकार हे भगवत स्वरूप आहे चला पुढे आता हे 3 प्रकार बाजूला ठेवा वेदांत शास्त्रात भगवंताचे लक्षणं सांगितले 2 स्वरूपाचे कोणते कोणते आहे एक आहे तटस्थ लक्षण आणि एक आहे स्वरूप लक्षण यातला भेद सांगतो एका मिनिटात अभंगावर येऊ आपण तटस्थ लक्षण त्याला म्हणतात की जे कधीच एक राहत नाही कधीच सारखं राहत नाही नेहमी नेहमी ज्याच्यात बदलत होत असतो त्याला म्हणतात तटस्थ लक्षण आणि ज्यात कधीच बदल होत नसते त्याला म्हणतात स्वरूप लक्षण या 2 लक्षणांपैकी तुकोबार आहे प्रसिद्ध येतं आपल्या कुलदैवताचा की माझा भगवान परमात्मा पांडुरंग त्याची ही 2 लक्षणं आहे एक तटस्थ लक्षण आहे एक स्वरूप लक्षण आहे मग ते स्वरूप लक्षण म्हणजे नेमकं काय याचं चिंतन अभंगाचं पहिलं आनंद अद्वय नित्य निरामय अद्वय नित्य निरामय हो आनंद अद्वय नित्य निरामय अद्वय नित्य निरामय जे कानीचा ध्येय योगियांचे हो जे कानीचा ध्येय योगियांचे हो ते समाचरण साजिरे विटेवरी ते समाचरण साजिरे विटेवरी महाराज सांगतात भगवंताच्या
स्वरूप लक्षाचं चिंतन करताना माझा भगवान कसा आहे परमात्मा, त्याचं स्वरूप तो आनंद स्वरूप आहे, जिथे दुःखाचा संबंध नाही. आणि आम्हाला गरज कशाची आहे सांगा? आनंदाची. आम्ही जे प्रयत्न करतो, परमार्थिक असो का प्रापंचिक माणसं असो, आम्हाला कशाची अपेक्षा आहे? फक्त एका आनंदाची. ऐका, आनंद, सुख, समाधान, शांती, ब्रह्म, वस्तू, देव हे सर्व शब्द एका अर्थी आहे. एका अर्थी आम्हाला त्याची गरज आहे. ज्या अर्थी आम्हाला सुख पाहिजे, ज्या अर्थी आम्हाला आनंद पाहिजे, ज्या अर्थी आम्हाला समाधान पाहिजे, ज्या अर्थी आम्हाला शांती पाहिजे, ज्या अर्थी आम्हाला परमात्मा पाहिजे, त्या अर्थी आम्हाला देवच पाहिजे. कारण सर्वच विशेषण त्याची आहेत. शांती म्हणजे देव, समाधान म्हणजे देव, सुख म्हणजे देव, आनंद म्हणजे देव. यात बदल नाही असं समजू नका बुवा. एका आनंदाकरता इतके शब्द असतात का? एका देवाकरता इतके शब्द असतात? इतके नाही, किती बद असतात. व्यवहारात काही काही गोष्टींना इतके नाव आहेत, तुम्हाला सांगतो मी, मोजा. जगाच्या पाठीवर पाणी म्हटलं की पाणी जाईल की नाही? मग भारतातलं काय आणि जपानमधलं काय, अमेरिकेतलं काय आणि लंडन मधलं काय, काय आहे का? आपण पाणी पितो ते तेल पिता असं तर काही नाही ना. पाणी म्हणजे पाणीच आहे. मग आता जर जगाच्या पाठीवर तत्व म्हणून पाणी हे एक आहे, पाण्याला नावं किती पाहिजे होतं तुमच्यामध्ये? एक. द्याव पाणी, द्याव, पण नाव एक आहे का पाण्याला? मोजता का? सांगू का? आणि मोजा. पहिलं पाणी म्हणजे पाणी एक, उदक म्हणजे पाणी, जीवन म्हणजे पाणी, जल म्हणजे पाणी, तोय म्हणजे पाणी, नीर म्हणजे पाणी, नर म्हणजे पाणी, अंब म्हणजे पाणी, आप म्हणजे पाणी, सलील म्हणजे किती झाले, आणि वॉटर म्हणजे किती झाले? आता तुम्ही कल्पना करा, एका पाण्याने इतके बद नावं, तर त्या देवाला किती असतील, काही सीमा आहे का त्याला? मग सुख, समाधान, शांती, ब्रह्म, तत्व, वस्तू हे सर्व त्याचे नाव आहे. आम्हाला आनंदाचीच गरज आहे आणि तो आनंद त्याच्याकडे मिळतो का? का तो आनंद स्वरूप आहे. विटेवारी उभा आनंदाचा कळस, तुकानाचे छंदे नाम घोष, हो तुकानाचे छंदे नाम घोष. विटेवर उभा आनंदाचा कळस, हो तुकानाचे छंदे नाम घोष, हो तुकानाचे छंदे नाम घोष. आम्हाला आनंदाची गरज आहे, भगवान आनंद रूप आहे. पुढे सुखरूप तोच आहे. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा. संतांनी वर्णन केलंय सर्व सुखाची आगर, बाप रखमादेवीवर सर्व सुखाची आगर, ज्यांनी म्हणे शारंगधर सर्व सुखाची आगर, तो हा विटेवर, तो हा उभा विटेवर सर्व सुखाची आगर, म्हणे नरहरी सोनार. सर्व सुख कोणाला म्हणतात? ऐका, जगातली सर्वची सर्व सुख ज्याच्या चरणाजवळ विश्रांतीसाठी येतात त्याला सर्व सुख असं म्हणतात. माऊली म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी रामू. पुढे म्हणा ना, असता सर्व सुखाचा आराम. जगातली सर्व सुख ज्याच्या चरणाजवळ विश्रांती करता येतात त्याला भगवान म्हणतात, सुखरूप असं म्हटलं जातं. आम्हाला त्या सुखाची गरज आहे. मग भगवान म्हणतात हा आनंद रूप आहे. नाथबाबा आहे का भंगात हरिपाठात त्या सत्पदते ब्रह्म, चितपदते माया, आणि आनंदपदी जया म्हणते हरी. हरी हे पद आनंद स्वरूप आहे, म्हणजे हरी म्हणजे परमात्मा. चला पुढे, माझा देव कसा आहे? आनंद स्वरूप आहे. पुढे म्हणतात अद्वय रूप आहे. अद्वय म्हणजे जिथे द्वय म्हणजे दोन द्वैत नाही, असा एकमेव परमात्मा. एको हम पण बहुश्याम, म्हणून तो म्हणतात एक गावे आम्ही, हा एक तत्व नाम, एक 3 5. बोला ना, बोला ना. हा एकच, फक्त एक धरला चित्ती, कारण तो एकच आहे. म्हणून नित्य तो आनंद आहे स्वरूप आहे, तो नित्य स्वरूप आहे. नित्याचा अर्थ असा आहे, कधी ज्याच्या जीवनामध्ये न्यून अधिक भाव तयार होत नाही, कधीच नाही. हे सृष्टी नव्हती तरी तो होता, हे सृष्टी आज आहे तरी तो आहे, आणि सृष्टी जेव्हा नसेल तरी तो असेल. पहिले कोठ्याचं नाव नव्हते काही, पहिले कोठ्याचे नव्हते काय. पहिले कोठ्याचं नाव हे चंद्र
सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा नाही तारा नाही चंद्र तारा हे अवघे शून्याचे होते पाय अवघे शून्याचे होते पाय हे कानवा तेरे तेरे हे तेथे एक ढालगीची निर्माण झाली 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 नाथ बाबा म्हणतात पहिले कोठेच नव्हते. काय होतं सांगा ना तुम्ही, जगत नव्हतं तेव्हा. मार म्हणतात आप नाही, तेज नाही, वायू नाही, आकाश नाही, दगड नाही, माती नाही, नाले नाही, नद्या नाही, डोंगर नाही, दर्या नाही, झाडं नाही, झुडपं नाही, पशु नाही, पक्षी नाही, माणसं नाही, प्राणी नाही, आम्ही नाही, तुम्ही नाही. पहिले कोठेच नव्हते काही, पण कानोबा तेरे तेरे ते मात्र होतं आणि तेच विभागलं सर्वांमध्ये. आज जरी आम्हाला वेगळे पण दिसत असलं, देवाचे अवतार अनेक मानले गेले, देवाचे अवतार अनेक. हा, भागवतात 24 अवतार देवाचे मानले आणि आम्ही मानतो ते 10 अवतार आहेत. मत्स्य कच्छ वरा नरसिंह वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध आणि कल्की अजून व्हायचा आहे. ऐका गंमत. आणि तो कल्की होता संबलमध्ये गाजलं ना. संबल सध्या योगी महाराजांनी गाजवलं ना. हॅलो, बातमीत ऐकता का नाही की स्वाभिमान आहे का नाही थोडाफार. हा, गाजलं ना संबल. त्या संबल मध्ये कल्की भगवंताचा अवतार होणार आहे. ज्यांच्या उदरी होणार आहे त्यांचे नाव सुद्धा भागवत आहे. आता मला आठवत नाही, मी सांगितले असते, पाठ केले होते, पण सांगायचा योग कधी येत नाही. 10वा अवतार. आता अवतार एकासारखा एक नाही, पण एकाची आहेत की नाही. बोला ना, बोला ना. मत्स्य कोणाचा त्याचाच, कच्छ कोणाचा त्याचाच, वराह कोणाचा त्याचाच. पुढे सांगू का, देव तोच आणि देवी अनादि निर्गुण प्रगटली भवानी हे अनादि निर्गुण हे मोह महिषासुर मर्दनाला गोडे हे त्रिविध तापसी करावया झाले हे भक्ताला पावसी निर्वाणी आईचा जोगवा आईचा जोगवा मागील एकदा टाळ्या वाजवा. विठाला विठाला. मुद्दाम तुम्हाला वाजवलं टाळ्या, कारण तुम्हाला बोर होणार नाही बुवा आणि झापड्या तुमच्या बंद होणार नाही, नाही का. अनादि निर्गुण प्रगटली. सांगू का, जगाच्या पडद्यावर 2च तत्व अनादि मानले शास्त्रात. 2च तत्व, एक परमात्मा आणि एक माया. थोडं वेदांताचा भाषा आहे, थोडं ताण द्या डोक्याला. अनादि, अनादि त्याला म्हणतात की ज्याचा आधी सापडत नाही आणि अंत सापडत नाही, त्याला काय म्हणतात, अनादि. शास्त्रात बरेचसे न्याय वापरले गेले, काही गोष्टी सिद्धांत पटवण्यात. उदाहरणार्थ, पावला हा देह का गटाली, आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा, सापडीन का. आंधळा जो दे, तुम्ही तर धरून द्या, लाख रुपये देतो तुम्हाला आत्ताची आत्ता, काढू का खिशातून. बरं राहू द्या, सर नाही म्हणता. कावळा पकडून दाखवा तुम्ही. कावळ्या का धूर्त पक्षी नाही कोणी. पण महाराज म्हणतात, एकदा योग असा की आंधळा माणूस भजन करायला लागला आणि त्याच्या हातात कावळा सापडला. सापडत नाही, पण तसा पावला हा देह काकटारी न्याय, त्या न्यायाप्रमाणे आम्हाला देह प्राप्त झाला. चला, पिष्ट पिशून न्याय. कशाला म्हणतात पिष्ट पिशून न्याय. पहिल्यांदा जाते होते, एका बैल काही काम नव्हतं, काय काम करा म्हणून तिने पायलीवर दळण घेतलं आणि बसली जात्यावर दळण. आता दळण संपलं, दाणे संपले, पण तिला हौस राहिलीच दळायची. मग तिने काय करायला पाहिजे, तेच पीठ घ्यायचं आणि तेच टाकायचं आणि तेच दळत बसायचं. ते संपलं का परत तेच घ्यायचं आणि तेच टाकायचं. हो नका ध्यान मा, तेच 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 सांगणं, याला काय म्हणता, पिष्ट पिशून न्याय, पिप्पिलिका न्याय, कुपमंडूक न्याय.
हे न्याय एक एक सिद्धांत पटवण्याकरताय. कूपमंडूक न्याय कशाला म्हणता? एक बेडूक उड्या मारत गेलं आणि एका आळात पडलं. एवढासाच अळ होता रुंदीचा. आता ते पडलेलं बेडूक कधी बाहेर येईन सांगा? आळातलं येईल का? मग ते तिथंच फिरायचं, तिथंच डुबायचं, तिथंच फिरायचं, तिथं डुबायचं. त्याची भावना अशी झाली की एवढ्या परिसरापेक्षा जग दुसरं नाही. लक्षात येतं ना? जगत म्हणजे काय मानत होता तो? तेवढे फक्त त्याची रुंदी आळाची द्या. सांगू का? याला संकोचित भावना म्हणतात. तर काही की म्हणजे संकोचित प्रवृत्ती जी आहेत. एवढं टिक्कम टिकमय विठ्ठल रकमय. बाकी काय? शेजारच्या पोऱ्याला दिसू देत नाही केळं खातात तर माणसं. यादव महाराज सांगायचे आमचे गुरुवर्य, काय की अशी माणसं आहे महाराज, पंढरपूरला जातात ना लोक, तर घरातून ह्या मावल्या नाश्त्याकरता काही पदार्थ बनवून देतात. चिवळा, शेव, चुनीचे लाडू नाही का असे बनवून देतात. पण असे काही लोक संकोचित प्रवृत्तीचे असतात, इतके हलकट. आता बायकोना लाडू तर दिले, खोली स्वतंत्र घ्यायचा दाम नव्हता, 2,000 4,000 देऊन. मग काही लोक एकाच खोलीत 4-5 लोक उतरले. मग आता बायकोन दिलेले तर नाश्ता तर करायचं आहे. आता लाडू तर आपल्याकरता दिले ना, सोबत हे 4-5 आहे. मग एकट्या लाडू खाता येईन का? बोला ना, बोला ना. नाही. मग लाडू तर खायचे आहे. आमचे बाबा सांगायचे यादव महाराज, असते लोक महाराज तुम्हाला सांगतो अप्पल पोटे की तोंडावर चादर घेऊन आतल्या आत लाडू खाणारे माणसं. संकोचित प्रवृत्ती ज्याला आपण म्हणतोय कूपमंडूकण्यात, तसं आहे का? अनादी शब्दात एक न्याय वापरला शास्त्रात, त्याचं नाव आहे बीजवृक्ष न्याय. गंमत आहे का बरं? बीजवृक्ष न्याय कसा गोड आहे पहा. मी तुमच्याबरोबर मांडतो, प्रयत्न करतो मला समजवण्याचा. हे झाड आहे आणि हे बी आहे या झाडाचं. उदाहरणार्थ हे निंबाचं झाड आणि हे त्याची बी निंबोडी. हा, तुम्हाला असं विचारतोय, जगाच्या पाठीवर अगदी प्रारंभी विश्वाच्या जगताच्या या 2 वस्तूंपैकी तुमच्या मते सर्वात पहिलं या दोन्हीपैकी काय असलं पाहिजे? पहिले बी असेल का पहिले झाड असेल? मी 2 मिनिटं टाइम देतो. डबकन दगड टाकून पाणी उडवू नका, विचार करून उत्तर द्या, नाही तर दाबा बुवा. हा, एकान सांगावं बी आणि एकान सांगावं झाड. गेला ना बुवा खड्डीवर, नाही का? ऐका, पहिल्यांदा बी का अगोदर झाड? सर्वात पहिले आरंभी पहिल्यांदा झाड असलं पाहिजे का पहिल्यांदा बी असलं पाहिजे? ते बोलत नाही, तुम्ही बोला. सध्या तुमचंच मोठंपण आहे. आता पहिल्यांदा झाड का पहिल्यांदा बी? सांगू का? बी पण नाही आणि झाड पण नाही, कारण त्याला उत्तर नाही. कारण सांगताय का? पहिल्यांदा जर बी म्हटलं तर बिया करता काय पाहिजे? झाड पाहिजे, म्हणजे फळ पाहिजे. फळातून काय मिळते? बी मिळते. आता पहिल्यांदा जर बी मानली तर मग बी आली कुठून? फळातून. आणि फळ आलं कुठून? झाडातून. मग बियाच्या अगोदर काय येते? झाड. मग पहिल्यांदा झाड असलं पाहिजे. आता झाड पहिले मानू आपण, ते उगवलं कशातून? बियातून, बरोबर. मग अगोदर झाड का अगोदर बी? तरी तेच का? याला उत्तर नाही. ऐका, याला अनादी म्हटलं जातं. तसं भगवान परमात्मा हा कोणी घडवला नाही आणि कोणी त्याला मढवला नाही. आहे तो स्वयंभू आहे. स्वयंभू हा माझा, स्वयंभू हा माझा, विटेवरी उभा स्वयंभू माझा, स्वयंभू माझा, हो स्वयंभू माझा, हो विटेवर उभा, स्वयंभू माझा. चैतन्याचा गाभा, पांडुरंग चैतन्याचा गाभा,
अवतार धारण करतो असं ते शुद्ध चित्त आपलं चैतन्य आहे. ते चैतन्य म्हणजे महाराज म्हणतात माझं कुलदैवत आहे. मग त्याचं कसं स्वरूप लक्षण आहे ते पहिली गोष्ट आनंद स्वरूप आहे. ते नित्य आहे. आनंद अद्वय आहे. अद्वय म्हणजे द्वैत नाही त्याच्याजवळ. आम्हाला द्वैत वाटतं पण द्वैत असू द्या दिसत असलं तरी ते द्वैत आहे काल्पनिक. कसं 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 काल्पनिक. आता तुम्ही सांगा 10 अवतारापैकी कोणता अवतार एकासारखा आहे काय आहे? मत्स्य म्हणजे मासा, कच्छ म्हणजे कासव. मासा आणि कासव सारखा आहे की दिसायला? वराह नरसिंह, वराह म्हणजे डुकराचं मुख आणि नरसिंह म्हणजे सिंहाचं मुख. सारखा आहे का दिसायला? आता दिसण्यात भिन्नता आहे पण 10चे 10 अवतार ज्या तत्वाचे आहे ते तत्व अभेद आहे म्हणून अद्वय. त्यात द्वैत नाही, एकच बस. त्याच्यानंतर नित्य आहे. आज आहे न उद्या नाही, उद्या होतं परवा नाही, हा विषयच नाही. हा महाराज म्हणतात देश काल वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार. आत्मा निर्वाळला विश्वाकार. आत्मा निर्वाळला विश्वाकार. आत्मा निर्वाळला विश्वाकार. फक्त देशाचा मर्यादा नाही, काळाची मर्यादा नाही, वस्तूची मर्यादा आहे. एकमेव बस सत्य ज्ञानम अनंतम ब्रह्म असा तो परमात्मा स्वरूप लक्षणाने आनंद रूप आहे, अद्वय रूप आहे, किंबहुना नित्य आहे आणि निरामय आहे. निरामयाचा निरुपाधिक आहे. कोणत्या प्रकारचा विषय नाही. म्हणतात अर्जुन ऐक ना, जे वस्तूच्या ठाई कोणीच का आभासू नाही ते माझे निजधाम पाही पाटाचे का. कोणत्याच वस्तूचा जो विषय नाही असा तो निरामय असणारा परमात्मा. महाराज म्हणतात एवढं नाही, जे का निज ध्येय योगियांचे. योगी ज्याला ध्यानात आणण्याचा प्रयत्न करतात असं जे तत्व, असा जो परमात्मा ते आमचं कुलदैवत आहे. आनंद अद्वय नित्य निरामय अंचे का निज ध्येय योगियांचे. कोणी महाराज ठीक आहे तुम्ही सांगितलंय, आमची जर इच्छा झाली की बाबा पाहावं आम्ही त्याला डोळ्याने. महाराजात ऐका, डोळ्याने पाहायचा विचार कराल तुम्ही तर मी जे हे विशेषण सांगितले तुकाराम म्हणतात आनंद अद्वय नित्य आणि निरामय हे विशेषण ज्याचे आहेत ना त्या जर तुम्ही पाहण्याचा प्रयत्न केला तर हे तुम्हाला दिसणार नाही. का? कारण अरूप आहे, अगुण आहे, अनाम आहे. त्याला नाम नाही. का नाही? त्याला रूप नाही म्हणून. रूप नाही का नाही? त्याला आकार नाही म्हणून. एक अभंग तू ज्ञानोबराचा गोळ आहे. आमोची या देवा नाही नाम गुण नाही ठाण मन रूप रेखा. हे नाही स्थान मन रूप रेखा. आमोची या देवा नाही नाम गुण नाही ठाण मान रूपरेखा पण नित्य निराकारी आमचे भजन. तो नित्य आहे, तो निराकार आहे. मग पाहायचं आहे का तुम्हाला? हो. मग स्वरूप लक्षण त्याचं डोळ्याने दिसत नाही. आणि जर पाहायचं असेल मग तुम्हाला त्याला तटस्थ लक्षणात जाणं पडेल. मला आम्हाला सांगा ना, स्वरूप लक्षण जर आम्हाला दिसू शकत नाही असं म्हणता तुम्ही आणि दिसतच नाही. दिसते ते रूप, असते ते स्वरूप. सांगतो आहे का अजून? जाणायचंय ते स्वरूप आणि पाहायचं आहे ते रूप. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने. आणि तेच रूप म्हणजे तटलक्षण त्या भगवंताचं आहे. ज्यांना भगवंताला पाहायची इच्छा झाली असेल त्यांनी पहिल्या चरणाच्या नादी लागायचं नाही. कारण त्यातले विशेषण ते अद्वय असणाऱ्या नित्य निराकार असणाऱ्या परमात्म्याच्या बाबतीत वापरलेले. पण कोणाची इच्छा आहे किंवा आम्हाला पाहायचे डोळ्याने, मग महाराज सांगतात सांगतो तुम्हाला त्याचा पत्ता. जर पाहायचं असेल तर उठा इथून आणि जा पंढरपूरला. पंढरपूरला तोच माझा परमात्मा निराकारातला साकार बनून विटेवरती उभा आहे आणि त्याचं नाव विठ्ठल आहे. जा. अभंगाचं दुसरं तेच चरण साजरे विटेवरी. तेच चरण साजरे विटेवरी.
विटेवरी ते समचरण साजरे विटेवरी समचरण साजरे विटेवरी ते समचरण साजरे विटेवरी हे समचरण साजरे विटेवरी ते समचरण साजरे विटेवरी पहावी माते रे विठ्ठल रूप पहावी माते रे विठ्ठल रूप हो ते समचरण साजरे विटेवरी हो ते समचरण साजरे विटेवरी हे पहा भीमा तीरी विठ्ठल रूप पहा भीमा तीरी विठ्ठल रूप ते समचरण साजरे विटेवरी ते समचरण साजरे विटेवरी तेच ते म्हणजे कोणतं आनंद अद्वय नित्य निरामय जे तेच तेच निर्गुण रूप सगुण रूपात आलं आणि विटेवरती उभं राहिलं ते हे समचरण साजरे विटेवरी साजरं म्हणजे सुंदर रूपाने समचरणाने तो भगवान विटेवर उभा राहिलाय जा पाहायला जर पाहायचं असेल तर कुठे पण पंढरपूरला आहेत ना उभे भगवान पांडुरंग हा पाहायचंय का मग जा काय गंमत आहे बघा ते हे समचरण साजरे विटेवरी आता म्हणून महाराज विटेवर उभा आहे तो भगवान हो मग विटेवर उभा त्याचा राहिला का केला तुम्हाला कंटाळा आला का करू का जय विठ्ठल हा विटेवर उभा त्याचा राहिला का कोणीतरी केला कोणीतरी केला कोणी केला माहिती आहे ना कारे प्रेम्या मातलासी आणि उभे केले विठ्ठलासी ऐसा कैसा रे तू धीट आणि मागे भिरकाविली वीट हे सांगत असतो महाराज भगवान निराकार बनून साकार रूपाला आला आणि विटेवर उभा जो आहे ना आज आम्हाला आनंद मिळतो त्याच्या दर्शनाचा याला कारण सगळे उपकार आमचे पुंडलिकाचे आहे आमच्यावर हा आणि पुंडलिकाने उपकार केले म्हणून आम्हाला आज त्याचा आनंद आहे कोणाच्या निमित्तानं काहीतरी मिळत राहतं हे तितकंच खरं आहे तुमनं काय मच्छे बरोबर शे ना हा आता तुम्ही ऐका आम्ही हरिद्वारला जातो आता प्रयाग तीर्थाला सध्या महाकुंभमेळा चालू आहे लोक आंघोळी करण्याकरता जातात एवढा खर्च करतात त्रास सहन करतात तिथं 3 नद्यांचा काय आहे संगम आहे गंगा यमुना सरस्वती बरोबर आहे ना आता तुम्हाला असं विचारतो मी ही गंगा नदी जी आली आहे ही नदी तिची आली का कोणतरी आणली कोणी आणली सांगा भगीरथांनी ऐका ना भगीरथ महाराजांनी आणली ते त्यांच्या स्वार्थाकरता आणली असं आपण म्हणूया पण जशी आणली तशी त्यांनी ते परत नेली नाही आमच्याकरता सोडून दिली जा करांगो आणि वास निष्पाप बरोबर आहे ना गंगा पापम शशी तापम जा आणि गंगे स्नान करा आपल्या दोषाचा परिहार करा अशी गंगा आम्हाला लाभली पण निमित्त कोणाचं भगीरथ राजाचं म्हणून धन्य वंशी जन्मला भगीरथ गंगा आणूनी पूर्वज केले मुक्त इतिहास फार गोड आहे भगीरथा करता गंगामाई आली मृत्यू लोका स्वर्गातून फायदा आमचा झाला ऐका ना गंमत नाशिकची गोदामाई आहे तीच गंगा आहे जी भगीरथानं आणली तीच गंगा इथं नाशिकला आहे तीच नाशिकची गंगाच आहे पण ती भगीरथांसाठी आली आणि हे गौतम ऋषींसाठी आली गौतम ऋषींनी तिला आणलं भूलोकामध्ये पण तिला परत नेलं नाही परत पाठवलं नाही आमच्याकरता मोकळं सोडून दिलं का पटकन सांगा फायदा कोणाचा आमचा निमित्त कोण हा कोणाच्या निमित्ताने कारण एकाच्या कैवाडे अनुगवी सांगतो तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेतलं तत्वज्ञान कोणासाठी बाहेर पडलं देवाच्या मुखातून अर्जुनासाठी हा अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले असताने गावाचे नाही जगा ऐका ना गीता निर्माण झाली अर्जुनाच्या निमित्ताने कारण अर्जुना निमित्त कृतम असं म्हटलंय निमित्त मात्रम भवसव्य साचिन अर्जुन निमित्त भक्त महाराज
पण तो फायदा आम्हाला होतोय सध्या. भगवद्गीता आमचा धर्मग्रंथ आहे, विसरू नका. आहे का दुर्दैव आहे आमच्या समाजाचं आणि आमच्या लोकांचं, हिंदूंचं, की चांगले चांगले शिकलेली माणसं समजायला स्वतः समजतात, पण आमचा धर्मग्रंथ कोणता हे माहीत नाही लोकांना. अजून किती खालच्या दर्जात जीवन जगणार आपण? हां, अजून किती माणसं अळानी राहणार आम्ही? तुमच्या डिग्र्या शब्द काय ते तुम्हाला लख लाभ, पण आम्ही हिंदू आहोत. आमचा हिंदू धर्माचा ग्रंथ माहीत पाहिजे आम्हाला कोणता आहे तो, नाही का? ऐका गंमत, हिंदूंचा हिंदू धर्मग्रंथ कोणता आहे? गीता. कोणी लिहिली? हा, कोणी लिहिली? काय रागे रागे देखील राहणार मनाकडे. ऐका गंमत, आम्ही माफी मागून बोलतो, आम्ही इतके खरंच समज सांगू अळण्यासारखी राहिलो माणसं, काय सांगा तुम्हाला. जाऊ द्या. तुकडोजी अभंग आता कोणी लिहिली? ज्ञानेश्वरी. हा, ऐका, ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगितला ज्ञानोबारांनी, लिहिला सच्चिदानंद बाबा आदरे. हा, ऐका, गाथा तुकडोजी अभंग तुकडोजीच्या मुखातले बाहेर आहे, पण लेखक संताजी महाराज जगनाडे होते. ऐका, भागवत नाथबाबांचं जे होतं उर्वरित, ते नाथबाबांनी सांगावं, गावबानी लिहावं. ऐका, भगवद्गीता ही भगवान कृष्णाने सांगितली, लिहिली नाही. मग भगवद्गीतेचे लेखक कोण आहे? भगवान व्यास आहे. ऐका ना, कारण यांचा संवाद कुठे चालला होता? लॉन्समध्ये, मंगल कार्यालयात, मंदिरात, मग बंगल्यात. कुठे चालला? कुरुक्षेत्रात, जिथे बाणांची सन सन शस्त्रांची खन खन होती महाराज. 18 अक्षौणी सैन्य एकमेकाला भिडलेलं होतं. 11 अक्षौणी सैन्य होतं कौरवांचं, 7 अक्षौणी सैन्य होतं पांडवांचं. एकमेकावर बाण टाकून लढाई चालू होती. तशा भयानक परिस्थितीत गीता जन्माला आली, हे विसरू नका. ऐका ना गंमत, भगवंताच्या आणि अर्जुनाच्या संवादातून आली बरं, वादातून नाही. हा, संवादातून जे जन्माला त्यालाच म्हणतात तत्वज्ञान. वादातून काही जन्माला येतं, भानगडी होतात, मारामाऱ्या होतात, खून पडतात एकमेकाचे. वादे वादे जे आहे ते तत्वबोध. सत्संग कशाला म्हणतात? सत्संग त्यालाच म्हणतात, लोक जमायचे आणि कब्बशा फोडायचे आणि घरी जायचं, याला काय सत्संग म्हणतात का? हा, सांगू सत्संग शब्दाची व्याख्या. उठी पुत्रा जाई बाळा तू तीर्थेने हिंड. उठी पुत्र जाई बाळा तू तीर्थेने. साधू आणि संत जेथे असती बहुदंड. साधू आणि संत जेथे असती बहुदंड. दया माझी आत्मचर्चा जे कान बोलतील दंड. दया माझे आत्मचर्चा जे का बोलत विदंड. तो गुरु करी तुझा तो बुजवी प्रचंड. हे मधु गुरु करी तुझा बुद्धी प्रचंड. जैले तू तानुलिया जाई सद्गुरु शरण. जैले तू तानुलिया जाई सद्गुरु. सावलिया जाई सद्गुरु शरण. जाई सद्गुरु शरण. हे प्रमाण ज्ञानोबरांच्या अभंगात आहे, गाथ्यात आहे, मदालसा या प्रकरणातलं. मदालसा ही राजकन्या होती. लग्न झालं, तिला 4 मुलं झाली. पहिले 3 मुलं तिने मुक्त केले आत्मबोध देऊन. 4था मुलगा झाला, याला सुद्धा मुक्त करावं म्हणून त्या माऊलीने झोळणीत टाकला. दोऱ्याची झोळणी बांधता आपल्याकडे, काय तुम्ही साड्या बांधता आहे का नाही? हा, झोळणी म्हणतात त्याला. आता झोळणीत झोपणारा मुलगा तुमच्या मताने किती वर्षाचा असला पाहिजे? कमीत कमी 35-40 तरी. बरोबर आहे? बरोबर आहे ना? 35-40च ना? हाच म्हणतात तरी. आता का डोकं फोडू का? झोळणीत झोपणारा मुलगा वर्षाच्या आतलं पोरगा, बरोबर आहे ना? ज्याला काही कळत नाही, मिळत नाही, बोलता येत नाही, काय नाही, काय नाही, असं मुलगा झोळणीत झोपवलं, त्याला अंगाई गाण्याकरता हे अभंग तयार झाले झोपवण्यासाठी. पण काय तत्वबोध दिला महाराज, ऐका ना. उठी पुत्रा जाई बाळा तू तीर्थे रे हिंडा.
पप्या नुसते पोंगे खात नको फिरो. हा जबाबदारी आहे तुझ्यावर. जन्माला आला माणूस म्हणून जोपर्यंत इंद्रियामध्ये पाठव्य आहे ना तोपर्यंत तीर्थयात्रा कर. जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तो तू आपले सोयीत लाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रा फिर. तीर्थयात्रा करताना जर तुला संतांचा संबंध आला, संतांचा मेळा दिसला तर त्या संतांच्या मेळ्यामध्ये जाऊन बैस आणि त्यांची चर्चा ऐक. काय आहे ती साधूची चर्चा जी असती ती मोर्चांची असती का? मग साधूची चर्चा खुर्च्यांची असती का? मग साधूची चर्चा म्हणजे वादे वादे ज्या ते तत्वबोधा. ज्यांच्या चर्चेतून, ज्यांच्या बोलण्यातून, ज्यांच्या संवादातून आत्मबोध जन्माला येतो त्याला सत्संग म्हणतात. भगवान आणि कृष्ण रणांगणात बोललेत, त्यांचा संवाद झाला आणि त्या संवादातून तत्वज्ञान जन्माला भगवद्गीतेतलं. आता ते बोलत होते रणांगणामध्ये. आता जे शब्द भगवंताच्या मुखातून बाहेर पडत होते, जे शब्द अर्जुनाच्या मुखातून बाहेर पडत होते, तिथं काय मोबाईल होते टेप करून घ्यायला नाही, ते आकाशात जात होते. आता मी जे बोलतोय तुम्ही हा तर म्हणा, हा तुम्ही ऐकता. जो जो शब्द मी बोलतो हा शब्द कुठे जातो? आकाशात जातो. ऐका, आकाशात पसरतो. आता हे आकाशात पसरले जेवढा संवाद होता अर्जुन कृष्णाचा, ते शब्द भगवान व्यासांनी वेचून काढले आणि त्याचा ग्रंथ तयार केला भगवद्गीता. म्हणून म्हणतात आमच्यावर खरे उपकार भगवान व्यासांचेच आहे. व्यासांचा हा थोरू विश्वासी झाला उपकारू, जो श्रीकृष्ण ती आकारू ग्रंथाचा केला. श्रीकृष्णाची उक्ती म्हणजे बोलणं, त्याचा ग्रंथ जरा भगवान व्यासांनी केला. गाथा कोणी लिहिली? संताजी महाराज जगनाडे यांनी. गीता कोणी लिहिली? हा हे आम्हाला माहित पाहिजे की नाही खरंच सांगा. चला आपला विषयच होता. गीता अर्जुनाकरता निर्माण झाली पण फायदा कोणाचा झाला? आमचा. तसं भगवान पांडुरंग परमात्मा हा विटेवर येऊन उभा राहिला की नाही? पटकन बोला. हा उभा कोणी केला? पुंडलिकरायांनी. मग आला कोणासाठी? पुंडलिकाच्या भावार्था. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होनी झालाय, गोकुळी होनी झालाय. निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता मनात तसे. हा निज प्रेम भक्ती भाता ओ पुंडलिकरायांकरता भगवान आला. आता हे प्रमाण गोकुळ येऊन झालं. पण मी जो इतिहास वाचला महाराज पंढरला येण्याचा, भगवान द्वारकेतून आले. मग गोकुळात का म्हणतात महाराज? त्याचं कारण सांगतो. पहिल्यांदा कुठं अवतार घेतला त्यांनी? गोकुळात. गोकुळात लीला संपल्या. कुठे गेला? 21 दिवस मथुरेत. आणि मथुरेतून उठला मग कुठे गेला? द्वारकेत. ऐका, भगवान द्वारकेचा कोण होता? गड्यांनो, गड्यालो राधागिर झाला कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यालो राधागिर झाला कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, बैसला 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 बैसला. आता एवढे चांगले म्हणणारे आपल्याला प्राप्त झाल्यावर आपण काय हे काही करायची? मला म्हणण्याचं अंग नाही, नाही का? पण आता तुम्ही आहे, मला काय कमी आहे? ऐका ना, गड्यांनो राजा की रे. कशाचा राजा झाला देव? गोकुळातला, मथुरेचा, द्वारकेचा. द्वारकेचा राणा. ऐका प्रसंग कसा आहे का? भगवान गोकुळातून द्वारकेतून पंढरपूरला आले तरी कसे? कोणासाठी आले? हा, पुंडलिकरायांसाठी आले. पुंडलिकरायांचे आई वडील, पुंडलिकरायांचं लग्न झालं, पत्नीवर प्रेम केलं. पुढे पुढे प्रसंग घडला. आईबाप काशीला निघून गेले त्रासाने पुंडलिकरायांच्या. मागून मग 2 दिवसांनी पुंडलिकराय सुद्धा आपल्या पत्नींतात का ग म्हणे काय माझा दल्ला दल्ली गायात कथा काशीला गायात म्हणे. मग एक काम करू, आपण पण जाऊ.
त्या बाईच्या बुद्धीत काय बदल पडला काय माहिती, की म्हणे चला जाऊ. योग असा की पुंडलिकराय आणि पत्नी निघालेत मागून त्यांची. जाता 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 एक प्रसंग असा घडलाय, चरित्रात तर सांगतोय मी वाचलेलं. काशीच्या काही अंतरावरती त्यांचा दोघांचा मुक्काम पडला. रात्र झाली आणि सकाळ उजाळली. ब्रह्ममुहूर्त ज्याला आपण म्हणतोय, रात्रीचे 4 मुहूर्त आणि दिवसाचे 4 मुहूर्त. वेळ सांगतो तुम्हाला, सकाळी 6 ते दुपारी 9 3 तासाचा एक मुहूर्त, 9 ते 12 दुसरा मुहूर्त, 12 ते 3 तिसरा मुहूर्त, 3 ते 6 चौथा मुहूर्त. हे दिवसाचे. परत तसे रात्रीचे 6 ते 9 9 ते 12 12 ते 3 आणि 3 ते 6. आता दिवसभर कोणी प्रपंचाचं काम करतं, कोणी काय करतं, पण रात्रीच्या 4 प्रहरात 4 वर्ग काम करणारे सांगितले. पहिले प्रहर सबजन जागी, दुसरे प्रहर भोगी, तिसरे प्रहर तस्कर जागी और चौथे प्रहर योगी. हा, चौथा प्रहर उजाळला. 3 वाजून गेले. पुंडलिकराय जागे होते, झोपलेले नव्हते. पत्नी आणि दोघं बसले होते. जवळ एक आश्रम होता कुक्कुट स्वामींचा. आणि गंमत आली की पुंडलिकरायच्या दृष्टीत तो आश्रम पडला आणि त्यांनी आश्रमाकडे पाहावं सकाळी ब्रह्ममुहूर्तात, तर 3 स्त्रिया त्या आश्रमामध्ये प्रवेश करतायत. हे कोणी पाहिलं? पुंडलिकरायाने. पण ज्या 3 स्त्रिया होत्यात ना, इतक्या कुरूप होत्या, दिसण्याकरता इतक्या काळ्या कुट होत्या. त्या तिघीच्या तिघी आल्या आणि त्या आश्रमामध्ये प्रवेश केला. त्यांनी हे पुंडलिकरायांनी पाहिलं. पुंडलिकराय बसलेच होते. त्या 3 स्त्रिया कुक्कुट स्वामींच्या मठात गेल्या, आश्रमात गेल्या. तिथं त्यांनी सेवा केली आणि त्या काही वेळानं बाहेर पडल्या. वर बाहेर पडताना इतक्या सुंदर म्हणून बाहेर पडल्या, इतक्या सुंदर. हा, आता सांगायला नाही कोणी आपल्याकडे. तसं त्रैलोक्य सुंदरी जी लक्ष्मी आहे ना, त्या प्रकारात तिन्ही दैदिप्यमान स्त्रिया, त्याच स्त्रिया बाहेर पडल्या आश्रमातून. आणि पुंडलिकरायांना शंका निर्माण झाली. ह्या जाताना इतक्या कुरूप होत्या, येताना इतक्या सुंदर बाहेर पडल्या, कारण काय असेल? ह्या असतील तरी कोण? पुंडलिकराय उठले आणि त्यांच्याजवळ गेले आणि त्या तिघींना हात जोडून विनंती केली. म्हणे माय हो, तुम्ही तिघी जाताना इतक्या कुरूप होत्या, आता येताना इतक्या सुंदर तुम्ही आहेत तरी कोण? त्या तिघी सांगतात, पुंडलिका, आम्ही 3 नद्या आहोत. आम्ही 3 स्त्रिया नाहीत. आम्ही 3 कोण आहेत? नद्या आहेत, गंगा, यमुना, सरस्वती. आणि इथं का बरं आल्या? त्याचे कारण म्हणे अशी की तुझ्यासारखी पापी माणसं, कोणाला म्हटलं त्यांनी? पुंडलिकराय, तुझ्यासारखी पापी माणसं आमच्या पाण्यात आंघोळ करतात आणि तो दोष आम्हाला लागतो, परिणाम आम्ही मलिन होतो. आणि तो आमचा झालेला मलिनपणाचा दोष घालवण्याकरता आम्ही या महात्म्याच्या आश्रमात येऊन त्यांची सेवा करतो. त्यांच्या सेवेमुळे आम्ही पवित्र होतो. तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ, तीर्थे तया ठाया येती पुनीत. फार गोड चिंतन रामात सुद्धा शबरीचा प्रसंग असाच आहे. किंबहुना पुंडलिकराय म्हणतात, मी पापी? म्हणे हा. म्हणे कसा काय? तू सेवा बायकोची करतो का आई बापाची रे? कोणाची करत होती पुंडलिकराय? बायकोची. ऐका ना, मग त्याला खटकलं थोडं. अरे म्हणे, आई वडिलांसारखं दैवत जगाच्या पाठीवर नाही, तू त्यांना त्रास देतोय. कुळ्या तुझे आई बाप? म्हणे ते काशीला गेले, आम्ही त्यांना शोधण्याकरता आलो. पापी आहेस तू म्हणे. तेवढे शब्द ऐकले त्या बाया गुप्त झाल्या आणि हा बाबा निघून गेला काशीत. परिवर्तन झालं महाराज मनात. पुंडलिकराय बायकोला म्हणतोय, बघ आता काशी वगैरे जाऊ दे, पण त्या स्त्रिया बोलल्यात न द्या, आपण आई बापांना शोधू. पुंडलिकरायाच्या असा बदल पडला अंतःकरणात की पुंडलिकराय गेलेत आणि आई वडिलांना शोधून घरी आणलं आणि त्यांची सेवा करायला लागले. सेवा सुरू झाली. इकडे काय घडलं? द्वारकेत टाइमपास म्हणून सांगत नाही बरं. हा, भगवान विटेवर कसा उभा राहिला हा इतिहास सांगतो मी तुम्हाला. योग असा की द्वारकेमध्ये असा प्रसंग घडला आहे. ज्याला प्रभू रामचंद्राचा अवतार होता 7वा, त्या अवतारात भगवान ज्याला वनवासाला फिरले त्यावेळेला भगवंताची गाठ झाली शेचीला. शेची म्हणजे इंद्राची पत्नी मागच्या जन्मातली. तिने देवाला पाहिलं
भगवंत इतकं मोहक रूप पाहिलं आणि ती देवाच्या रूपाच्या मोहात पडली आणि तिने देवाला विनंती केली, भगवान किती सुंदर आहात म्हणे तुम्ही. म्हणे मग माझी अशी इच्छा आहे म्हणे की मला एकदा तुमच्या मांडीवर बसवून घ्यावं तुम्ही. शची म्हणते रामप्रभूंना, परंतु तुझी इच्छा बरोबर आहे पण मी बंधनात आहे, कारण मी एक पत्नीव्रत जाणतोय. मला बाकीच्या स्त्री ह्या कोण आहेत, पराविया नारी रुक्मय समान. त्याप्रमाणे मी तुझी इच्छा ह्या जन्मात पूर्ण करू शकत नाही, पण तुझी इच्छा पूर्ण होईल ते पुढच्या अवतारामध्ये, कृष्ण अवतारात, 8व्या अवतारात मी गोकुळात भगवान कृष्ण म्हणून अवताराला येतो. आली का काय? भगवान म्हणतात मी गोकुळात कृष्ण म्हणून जन्माला अवताराला येईल, पण तुला गोकुळात जन्माला यावं लागेल तेव्हा तुझी इच्छा पूर्ण 8व्या अवतारात. ती म्हणे काय हरकत नाही. मग ऐका, राम 7व्या अवतारातले राम 8व्या अवतारात कृष्ण म्हणून अवताराला आले आणि त्या राम अवताराची शची होती, ती शची गोकुळामध्ये पुढच्या जन्मात राधा म्हणून जन्माला आली. ऐका आता, भगवान बसलेत राज्याभिषेक कला राज्यावर द्वारकेच्या, आणि एक दिवस राधेला आठवण आली की देवाने आपल्याला वचन दिलं होतं इच्छा पूर्ण करण्याची. राधा सहज भगवंताकडे गेली राजवाड्यात. भगवान आपल्या आसनावर बसले होते राजसिंहासनावरती. आईसाहेब रुक्मिणी बाजूला बाहेर कुठे होती किचनमध्ये काम करत होत्या. तेवढ्यात राधेला देवाने पाहिलं. भगवान 2 पावलं पुढे गेले, राधेचा हात धरला, मंचकावर भगवान बसले आणि राधेला आपल्या मांडीवर बसवून घेतलं. आणि हा प्रकार गप्पा चालल्या त्यांच्या, आणि ही कुजबूज रुक्मिणीने ऐकली. रुक्मिणी विचार करते, घरात कोण शिरलंय, कोण कोणाची बोलतंय, काहीच माहित नाही आपल्याला. म्हणून ती रुक्मिणी त्या रूममधून बाहेर येते आणि देवाकडे पाहते. तर प्रकार असा होता की भगवान आसनावर बसले होते आणि देवाच्या डाव्या मांडीवर राधा बसली होती. तुम्ही खरंच सांगा, पेढे वाटले सिंगा तिने आपल्याहून समजा ना नाही का? राग आला रुक्मिणीला, असा राग आला रुक्मिणीला, रुक्मिणी काहीच बोलले नाही महाराज. पण असं म्हटलंय त्या चरित्र मी वाचलं त्याच्यामध्ये की रुक्मिणी परत गेली आणि पाठीमागच्या दरवाजात निघाली, आणि जशी रागात निघाली ती, तर डायरेक्ट द्वारकासून दिंडीरवनात येऊन पोहोचले. कोण? रुक्मिणी दिंडीरवनात आली. गंमत का झालाय का, राधा निघून गेली आणि मग भगवान हाक मारतात, रुक्मिणी, ए रुक्मिणी, चहा ठेव. त्याला चहा होता की नाही मला माहिती नाही. आता हाकेला हाक देते कोण? भगवंतानी पार धांडोळा घेतला, रुक्मिणीचा काही पता लागला नाही. शेवटी भगवंतानी पाहिलं की हिला राग आला. हे पाहिल्यामुळं भगवान तिच्या पावलांचा शोध घेत आणि तिला शोधण्याकरता निघाले. द्वारकेहून शोधण्याकरता भगवान रुक्मिणीला निघाले. तर चालता 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 त्या पावलाची ओढ धरून दिंडीर वनात रुक्मिणी भेटली. दिंडीर वन म्हणजे आजचं पंढरपूर. ऐका पुढे, तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही. पंढरपुरात येऊन ती थांबली. भगवान शोधत 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 तिथपर्यंत येऊन पोहोचले आणि रुक्मिणीला देवाने पाहिलं आणि आनंद वाटला. वा, एकदाची भेटली वा. आणि गेले देवजवळ रुक्मिणीच्या. अशी रुक्मिणी उभी होती आणि भगवान म्हणतात, रुक्मिणी, हे रुक्मिणी. आता तिचा राग अजून गेलेला नव्हता बरं, इतक्या लांब चालत आली तरी नाकावर राग होताच तिच्या. भगवान म्हणतात, रुक्मिणी, ए रुक्मिणी, काय झालं ग? सरळ बोला ना. ते म्हणते, काय झाले? ती म्हणते बरं देवा, अगं पण तू आली निघून, काय कारण तरी काय, असं घडलं तरी काय, घेतले तरी काय? अगं मी तुला शोधत आलो, का बर राग आला तुला? अगं ती राधा होती, तिचा शब्द दिला होता मागच्या अवतारात मी तो, म्हणून तिला मी बसून गेलो, ती इच्छा पूर्ण केली. अगं राधा माझी भक्त आहे, व्यक्त आहे. कोण म्हणा? राधेने. ठीक आहे बाबा, चला, आय एम सॉरी. झाला, एकदा काम कर. म्हणे काय? चाल घरी. रुक्मिणी बोलायला तयार नाही. हो नाही का नाही, फक्त तोंड वाकडून तिने 2-3 उत्तरं दिले. पण आता चालते का, मी आलो तुला घेण्याकरता? रुक्मिणी काहीच बोलत नाही. ऐका गंमत, असा राग होता रुक्मिणीला. मग शेवटी देवाला राग आला. म्हणतात, का ग
इतक्या लांबून तुला शोधत शोधत आलो, तुला घेण्याकरता आलो, तुझी खुशामत करतो, तुला विनंती करतो की चाल आपल्या आपल्या घरी. तू शब्द बोलायला तयार नाही. इतका राग आला तुला, नाही यायचं तुला, आणि राहावं तिकडंच. ऐका बरं, भगवान सोडून दिलं तिथं तिला. कोणाला? रुक्मिणीला. आणि भगवान थोडे पुढे चालत चालत गेले चंद्रभागेच्या पात्राकडे. देवाच्या दृष्टीत असं आलं की आई वडिलांची सेवा पुंडलिकराय करत बसताना दिसले. गेले भगवान पुंडलिकाजवळ. वा पुंडलिका, काय सेवा आईची. अरे प्रसन्न आहे तुझ्या का मातृभक्त आणि पितृभक्त जगाच्या पाठीवर नाही रे. आणि खरं सांगू का, माणसाने देवभक्त बनण्यापेक्षा हबप बनण्यापेक्षा मातृभक्त बनाव. आज दुर्दैव आहे तुमचं आमचं की बऱ्याच लोकांच्या माया कुठे आहेत हे माहित नाही. तुमचं जाऊ द्या, आमच्यातली कमरं बांधणारी आहेत. आमच्यातली त्या लोकांना जातं माय माझी मायचा सागर, यांची माय कुठे आहे यांना माहित नाही. ऐका ना, आम्ही का फक्त सांगण्याकरता आहोत काय? श्रुती सांगते आमची न मातु परदैवतम मातृदेवो भव. हे संदेश आहे वेदाचे. आम्हाला हजारो संदेश आहेत, त्यातले 10-12 येतात. मला सांगतो ऐका. पहिला संदेश आहे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, कलज्जम्मा बक्षेत, सुराम न पिबेत, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतम गमय, सत्यम वद, सत्यंचर, सत्यमेव जयते, स्वाध्यायन मा प्रमदाहा. हे वेदाचे संदेश आहे आम्हाला, ते आमच्यासाठी आहे. कलज्जम्मा बक्षेत, मांसाहार करू नये. कोणी? फक्त कीर्तनकारांनी. तुम्हाला मोबाईल सबसिडी आहे 100%. सुराम न पिबेत, महाराज मद्यपान करू नये. हे वेदाचे संदेश आहे आम्हाला. ऐका ना गंमत, हे बुवाच्या डोक्यातलं ना असं सांगाल तुम्हाला, भाऊ पिऊ नको रे आणि पे. कल्पना तर करा जरा. व्यसनी माणसं वाईट आहे महाराज. समाजाची परिस्थिती, ज्या पोऱ्याच्या थोबडा मिसरूट फुटलं नाही तो पर्यंत दारू प्यायला लागला सध्या समाजात. माझ्या बापाचं काहीच जात नाही, माझी काय जमीन विकली जाईल होय. पण काय जगतोय आपण, काय वागतोय आपण. लग्न कोणाचं, नवरी कोणाची, नवरदेव कुठला आणि नाचणारे कोणीच. घेणं नाही देणं नाही. असलं ठिकाण तर बुंदी झोडतो, बाकी काय करतो तसंच पडेल राहतं. उचलत नाही कोणी. जाऊ द्या, विषय आपला चालला. रुक्मिणी भगवंताची बोलत नाही, राग भरली. देव सुद्धा रुक्मिणी सोडून निघाले, गेले पुंडलिकाकडे. पुंडलिका, वा 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 वा, अरे काय सेवा आहे आईची, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. ऐका ना, भक्तार कौतुक नाही, पण मातृभक्त पितृभक्त पुंडलिकराय भगवान प्रसन्न झाले. पितृपुण्य सेवा लाधला निधान. आणि मग पुंडलिकाला भगवान म्हणतात, पुंडलिका मी प्रसन्न तुझ्या सेवेवरती, जरा बोला माझ्याशी. पुंडलिकराय म्हणतात, देवा तुझे बोला सध्या वेळ नाही. का? आईची सेवा चालू आहे, वडिलांची सेवा चालू आहे. जोपर्यंत सेवा चालली तो तुझ्याशी बोलायला आणि तुला भेटायला वेळ नाही आपल्याकडे. तुला अशी वेळ तर थांब, तर बिना चहाचा निघ. म्हणतात नाही, मी शब्द दिलाय तुम्हाला, उभं ठेवा मला. पुंडलिकरायन काय करावं? ऐसा कैसा रे तू धीट आणि मागे भिरकाविली विट. आता वीट म्हणजे ते काही भट्टीतली नाही आपल्या कुंभाराच्या. ते वीट सुद्धा मागच्या जन्माला इंद्र शापित वीट होऊन पडला होता. आणि तो पुंडलिकाने उशाप मागितला, तेव्हा त्याला उशाप दिला गेला की तुझा भाग्यवान ठरशील की तुझ्यावर भगवान उभा राहील. ती वीट भगवंताने पुंडलिकराने घेतली, भिरकावली, जिथे पडली तिथे देव जाऊन उभे राहिले. आणि सांगितलं, देवा हे चक्र टाकून दे, शंख टाकून दे, गदा टाकून दे, कमरेवर हात ठेव, समचरण जोड, दृष्टी सम ठेव आणि असाचा उभाच राह. पण मी मागतो ते दे. काय? मूड पापी जैसे तैसे आणि उतरी काशी लावून. पण तुला मार्कनेच जावं काय सगळे विषय आहे का? नाही. ऐका ना, पुंडलिकराय कुठे उभे राहिले? पेटेवरती. कोणी केले? पटकन बोला. पुंडलिकरायने. म्हणून भला भला पुंडलिका मानलाशी जनलोका. धन्य पुंडलिका बहु बरे केले निधान आणले पंढरे. रुक्मिणी बोलली का देवाशी? हॅलो नाही ना, 2 दिंडी वनात अजून रुक्मिणी तिथेच आहे. तुम्हाला माहिती नाही, मला माहिती नाही,
पंढरपूरचा जो तिकडचा भाग आहे की जुना सोलापूर रस्ता आहे तो, त्या रस्त्याच्या बाजूला जो वाडा आहे त्या कोडीवाड्यामध्ये रुक्मिणीचं मंदिर आहे आणि ती रुक्मिणी ती आहे. एवढं छोटं आम्ही जायचो त्याला छोटं मंदिर दगडांचं फक्त बांधलं. आता काय प्रगती आहे पाहिले नाही. एकटी माऊली आहे ती रुक्मिणी फक्त, बस देव सोडून आला तिला आणि भगवान इथे उभे राहिले. आता देवाच्या बाजूला रुक्मिणी उभी आहे मंदिरात, तो भाग सोडून द्या. खरी रुक्मिणी ती आहे. हां, पण आताही सांगतो तुम्हाला, पंढरपूरच्या मंदिरामध्ये देवाच्या शेजारी रुक्मिणी आहे का? शेजारी नाही. कुठे आहे? मागे आहे. ती लांब आहे. का मागे राहिली? हिला दिमाग होता ना. हा, ही आली नाही ना देवाबरोबर, म्हणून देवाने लांबच ठेवलेला. माय तू बघ. हा, ऐका गंमत. भगवान पांडुरंग परमात्मा विटेवर उभे केले, पण विटेवर उभे करून किती दिवस झाले? युगे 28 विटेवरी उभा वामांगी रखमाई. आता 28 युगाचं गणित बी 12 अवघड आहे. सांगू का तुम्हाला? पण झोपा येतील. बोलो किचकट आहे सर. करा भजन एकदा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. भजन करा, भजन टाळी वाजवून बोला बोला बोला. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे, ते हे समचरण साजरे विटेवरी. पहा भीमातिरी विठ्ठल रूप. लोकांना वाटते बा इंटर झाला नाटकाचा आता. हे काय चालले घराकडे, काय जाऊ दे, आपल्याला काय घेणे आहे. हां, फटाकडे फोडायला झाले हे एवढे फुटले म्हणून असं आहे का? बरं बरं, बसा खाली, बसा बसा बसा. जाणार नाही, मलाही खात्री आहे ना. नाही का? ते समचरण साजरे विटेवरी आणि पहा भीमातिरी विठ्ठल. म्हणतात जा पंढरपूरला आणि बघा विठ्ठल ह्या नावाने भगवान उभे आहेत. ते सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या. साजरा आहे म्हणतात. किती साजरा आहे? राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा. हो सांगू, जगात सौंदर्याने असं भगवंताचं चंद्र आहे माझ्या पांडुरंगाचा. जगातील त्रैलोक्य सुंदरी लक्ष्मी देवाच्या सौंदर्यात मोहात पडली आणि गळ्यात पडली देवाच्या. भगवंताच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. मदन पोटासी आले बापुडे, ये रकुणीकडे राव रंग. हे सौंदर्य माझ्या भगवानचं. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळा फाकती प्रभा. भगवान वेटीवर उभे आहेत. 28 युगे झाली 28 आणि अजूनही न म्हणशी 22. युगे हा शब्द युगे पंचमी धातूतला आहे. हा, युगे म्हणजे युगात. आज सध्या बरेच आमचे वक्ते काही सांगतात कृत त्रेता द्वापार कली हे 4 युग म्हणजे एक चौकडी. अशा 27 चौकड्या संपल्या, 28 चौकडीत देव उभा आहे असं सांगतात लोक. पण मी जे वाचलंय, माझ्या वाचण्यात जे आलंय ते गणित फार अवघड आहे. मोजा सांगतो मी तुम्हाला. हां, फक्त थोडे सावध राहा 5 मिनटं. आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये काही गोष्टीला फार मोठी मान्यता आहे. उदाहरणार्थ 4 युग, 5 शक,
60 संवत्सर आणि 14 मनवंतर. युग किती? 4. कृत, त्रेता, द्वापार, कली. आता हे एक एक युग किती किती वर्षांचं आहे, याची टोटल किती आहे हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, कारण मला पुढचं गणित लावायचं आहे म्हणून 28 युगांचं. ऐका आता. कृतयुग 17,28,000 वर्षांचं. त्रेतायुग 12,096 वर्षांचं. तुम्हाला टोटल करायची आहे हां, आणि सकाळी सांगायचे. 17,28,000 कृतयुग, 12,96,000 त्रेतायुग, 8,64,000 द्वापार युग आणि 4,32,000 कलियुग. किती? चला पुढे. पण सांगतो ना मी, याची टोटल आहे 43,20,000. ह्या 4 चौक मिळून 4 युगांची टोटल किती? 43,20,000. एवढं तुम्ही ध्यानात ठेवा. चला पुढे. धर्म आपले शक मानलेत 5. धर्मशक, विक्रमशक, शालिवान शक, नागार्जुन शक आणि विजयाभिनंदन शक. हे 5 शक आहे. आता हे 5 शकांची संख्या अशी सांगितलेली आहे. पहिलं शक आहे धर्मशक. हे धर्मशक संपलेलं आहे 3344 वर्ष, म्हणजे 3344 वर्षाचं होतं ते संपलं. दुसरं शक आहे विक्रमशक, 135 वर्षांचं होतं ते संपलं. आता चालू आहे शालिवान शक, हे 10,000 वर्षांचं आहे. त्यानंतर येणारं विजयाभिनंदन शक हे 40,000 वर्षांचं आहे. आणि नागार्जुन शक हे 4,00,000 वर्षांचं आहे. याची टोटल मी केलेली नाही, त्यामुळे मी बोलणार नाही, तुम्हाला विचारणार बी नाही. मलाच नाही येत तर तुम्हाला काय विचारू? बरोबर आहे ना. चला पुढे. त्याच्यानंतर संवत्सर आहे 60. संवत्सराची उत्पत्ती कशी झाली? अजब झटका माया का डुबाया परमार्थ सब. हे झटका माया का डुबाया परमार्थ सबका. अजब झटका माया का डुबाया परमार्थ सबका. परमार्थ सबका. इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी. नारद की तो भई नारदी ऐसी नौबत गाजी. अजब झटका माया का. नारदाची नारदी झाली. देवाची लीला. ऐका गंमत. नदीत बुडी मारली नारदी बनण्याकरता. गंमत काय की नदीत बुडी मारता बरोबर एका क्षणात नारदाला 60 पोरं झाली. किती किती? धडक मारली नारदा. नाही केला ब्रह्म याचा माते. विठाला 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 भूत लागले नारदाला. 60 पोरे झाली त्याला. हे 60 पोरं म्हणजे 60 संवत्सर आहे आपले. तुम्हाला जर नावं पाहिजे असतील तर कीर्तन झाल्यावर भेटा, डायरेक्ट लिहून देतो तुम्हाला, कारण तेवढे माझ्या मडक्यात नाही. नावं 60 नावं. आणि त्याच्यापुढे ऐका ना 14 मनवंतर आहेत आपली. किती? 14. आता मोजा 14 कोणते कोणते आहे. पहिलं स्वयंभूव, स्वारोचिस, तामस, उत्तम, रैवत, वैवस्वत, चाक्षुष, सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, ब्रह्म सावर्णी, दक्ष सावर्णी, इंद्र सावर्णी आणि धर्म सावर्णी. झाले 14. हे 14 काय आहेत? मनवंतर आहे. आता एक मनवंतर किती वर्षाचं हे सांगतो. मोजा. कृत, त्रेता, द्वापार, कली मिळून 4 युग, 1 चौकडी. किती संख्या सांगितली? 43,20,000. याला 71 करा गुन्हेला. ठीक आहे नाही का? काय 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 43,20,000 गुन्हेला 71. येणारी संख्या 1 मनवंतरची संख्या आहे. 1 मनवंतर. असे मनवंतर आता संपलेत, पण किती संपले आणि कोणतं चालू आहे आता? इसवी सन कोणतं चाललं?
शक आमले काय घेणं शेनसे ते बामन देखी नाही का? हा? बरोबर आहे ना? हा. आता शक चाललेला आहे 1946. आता जानेवारी संपला का? आता चैत्राला संपले. हा 1946. शक आत्ताच इसवी सन 2025. चला पुढे. त्याच्यानंतर 43,20,000 याला गुन्ह्याला जर 71 केलं तर येणारी संख्या 1 मन्वंतर आहे. हां, असे 14 मंत्र मी सांगितले. मग संपले किती? आता चालू जे मन्वंतर ते वैवस्वत मन्वंतर चालू आहे. आता लक्षात राहू द्या. कोणतं चालू आहे? वैवस्वत मन्वंतर. आता 71 चौकड्या संपल्यानंतर 1 मन्वंतर होतं. आता पहिलं मन्वंतर स्वयंभुव, दुसरं मन्वंतर चाक्षुष, तिसरं मन्वंतर तामस, चौथं मन्वंतर रैवत, 5वं मन्वंतर उत्तम, आणि 6वं जे मन्वंतर आहे आता सध्या आपलं एक अजून त्यात राहिलं बरं का. आणि हे जे 7वं मन्वंतर आहे हे वैवस्वत आहे आत्ताचं. आता वैवस्वत मंत्र याच्या अगोदर 6 संपले, हे चालू कोणतं आहे? 7वं. या वैवस्वत मन्वंतराला संपण्याकरता किती चौकड्या संपन्न पडतील? करू का जय विठ्ठल? हा 71. बरोबर. आता वैवस्वत मंत्र सुरू होऊन 71 चौकड्यांपैकी 27 चौकड्या संपल्या. 71 पैकी 27 संपल्या. कोणत्या मन्वंतरातल्या? वैवस्वत चालू वैवस्वत मंत्रातल्या 27 चौकड्या संपल्या. आणि 28वी चौकडी सुरू होऊन या 28व्या चौकडीतलं कृतायुग संपलं राम प्रभू आपलं प्रल्हादाचं, त्रेतायुग संपलं प्रभू रामचंद्रांचं, द्वापरयुग संपलं भगवान कृष्णाचं, आणि चालू आहे ती आपण आलो ते कलियुग. कलियुगातले माझ्या विचाराने अभ्यासानुसार 5155 का 159 वर्ष संपली. 4,32,000 5,155 57 का 59 असे वर्ष संपले. कोणत्या चौकडीतले? या 28व्या चौकीतले. आता 28 चौकडी संपली की मग कोणती झाली? 29. त्याच्या पुढे 30, 40, 50, 60, 70 आणि 71. 71 संपतीन तेव्हा मन्वंतर हे संपेल. आता भगवान पांडुरंग जो परमात्मा विटेवर उभा आहे, हा विटेवरती उभा आहे 28व्या युगामध्ये. पण कोणत्या युगात? या चौकडीतल्या 27 चौकड्या संपल्यात ना, 28 चालू झाली. आणि त्या 28व्या चौकडीमधून त्रेतायुग संपलं, कृतयुग संपलं, द्वापारयुग संपलं आणि कलियुग संपेल. आणि हे कलियुग जेव्हा संपेल तेव्हा 28वी चौकडी संपेल. मग भगवान परमात्मा जो विटेवर उभा आहे तो या 28व्या युगात उभा आहे, हा त्याचा भाव आहे. वनका द्यान मा नाही समजलं शिंग तर भेटा, पद्धतशीर समजून सांगेल. थोडंसं डोक्यात उतरायला किचकटच आहे, काही प्रश्न नाही, पण काय हरकत नाही. महाराज म्हणतात बघता भगवान उभा आहे ते हे समचरण साजिरे विटेवरी आणि पहा भीमा तिरी विठ्ठल रो. कोणी उभा केला? महाराज म्हणतात ते झाले साकार पुंडलिका. पुंडलिकाला प्राप्त झालं आणि पुंडलिकाला उभं केलं. जे कोणतं जे उभं आहे ते कोणतं? पुराणाशी वाढ नाही, श्रुतीशी पार नाही. जे श्रुतीला कळलं नाही, पुराणाला समजलं नाही, तो भगवान परमात्मा पुंडलिकांना आकळला आणि त्याने विटेवर उभा केला. पुराणाशी वाढ, श्रुतीने ती पार, ते झाले साकार पुंडलिका. तेच आमचं कुलदैवत आहे. तुका म्हणे जाते संकाधिक ध्यान, आणि ते आमचे कुलदैवत पांडुरंग ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज